मला तर वाटतं की सगळ्यांनी प्रीमॅरिटल काउन्सिलिंग घ्यायलाच हवं. पंख्याच्या बाबतीत तर मला असं वाटतं की जगातलं कोणतं कपल आहे की ज्यांचं एकमत आहे या विषयाबाबत. त्यामुळे तो संवाद महत्वाचा आहे, आदर महत्वाचा आहे आणि मग तो विश्वास अजून स्ट्रॉंग होत जातो, हा दृढ होत जातो. थेअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स किंवा जशी थेअरी आपल्याला आपण आत्मसात करतो तशी सगळ्यांचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन नसतं. पण तन्मयकडे ते खूप चांगलं आहे. सोशल सर्कल कसं आहे, फायनान्शियल विचार कसा आहेत आणि कोर व्हॅल्यू सिस्टीम काय, तर या तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की कम्पॅटेबिलिटी बघत असताना गरजेच्या आहेत. दोघंच आम्ही राहायला लागल्यानंतर खूप जास्त जबाबदाऱ्या होत्या. पण मला आवडत नाही तरी तू कसं काय करतोयस? मग नात्याच्या बाबतीत आपण क्षमतेला इतकं कमी महत्व का देतो? नात्याच्या बाबतीत आपण त्याला ग्लॅमर का नाही देत की अरे नाही याच्यात क्षमता आहे. घर लावताना तुमचं ऍक्च्युली अंडरस्टँडिंग काय आहे दोघांचं पार्टनर्सचं हे कळतं. मेडिकल टेस्ट करून घेणं मॅन्डेटरी आहे असं मला वाटतं की घर हे एकट्याचं नसतं. घर हे कुणावर राज्य करायचं, अधिकार गाजवायचंही क्षेत्र नसतं. तर घर म्हणजे ही एकमेकांना समजून घेणारं, सगळ्यांचा आदर करणारं, एकमेकांवर प्रेम करणारं, असं काय म्हणायचं त्याला, एक सावली देणारं झाड असतं. हे प्रसिद्ध लेखक डॉक्टर अनिल अवचट यांचं वाक्य आहे. तर अशी जी झाडपण देणारी किंवा झाडपण ज्यांच्यात आहे अशी जी सहजीवन आहेत किंवा असे जे संसार आहेत, तरुण असू देत, जुने संसार असू देत, तर असे हे झाडपण देणारे किंवा झाडपण असणारे जे संसार आहेत किंवा असे जे सहजीवन आहेत, तर ती सहजीवन दाखवणारी ही आमची पॉडकास्ट मालिका असणार आहे. सहजीवन. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्ट यांच्या 25व्या वर्षपूर्ती निमित्त आम्ही अनेकविध वेगवेगळे ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रोग्राम घेऊन येणार आहोत किंवा येत आहोत. त्यातलीच ही मालिका आहे सहजीवन. तर त्याच्या ह्या आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत ते अनुरूप विवाह संस्थेचे, की जे विवाह आणि लग्न जुळवून द्यायला मदत करत असतात, त्या अनुरूप विवाह संस्थेचे तन्मय कानिटकर आणि त्यांची पत्नी रमा कुकनूर, ज्या कलायन ही नृत्य संस्था चालवतात, त्यांच्या सहजीवनाविषयी, त्यांच्या लग्नाविषयी गप्पा मारणार आहोत आज आपण त्यांच्याशी. तर तन्मय आणि रमा, तुमचं दोघांचंही स्वागत. धन्यवाद. आत्ताच जेव्हा तुमची नावं घेतली, तन्मय आणि रमा, ती नावच इतकी अनुरूप आहेत. रमा म्हणजे आनंद देते ती रमा आणि त्यात तल्लीन होतो तो तन्मय. ते नावं सुद्धा अनुरूप आहेत. तर जेव्हा आता तुमच्या लग्नाला म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, बरोबर, आणि त्याच्या आधीपासून तुम्ही एकमेकांना ओळखत होतात, तर आपण जोडीदार म्हणून एकमेकांना अनुरूप आहोत हे तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे कसं लक्षात आलं, कधी लक्षात आलं, आणि लक्षात आल्यानंतर मग ते म्हणजे एक त्या संदर्भात एकमेकांशी काही तुम्ही बोललात का, स्वतःशी काय विचार केला, तर ते सगळं जाणून घ्यायला तिथून आपण सुरुवात करूया. मी भरतनाट्यम शिकते आणि शिकायचे, आणि माझ्याबरोबर जी माझी बेस्ट फ्रेंड होती यशोदा पाटणकर, ती तन्मयची बहीण आहे. आणि त्यामुळे तिच्याकडे ॲक्च्युली आमची भेट झाली होती खूप. मी 11वीत असताना, तन्मय तेव्हा FIमध्ये होता. आणि त्यावेळेला आम्ही काही म्हणजे आमची नुसतीच भेट झाली होती आणि मैत्री झाली होती. आम्ही एकत्र ग्रुप म्हणून खूप भेटायला लागलो होतो. आणि आमची ओळख आणि मैत्री वाढण्याचं अजून एक कारण होतं की आमचा वाढदिवस दोघांचा एका दिवशी असतो. त्यामुळे ती खूप अशी लक्षात राहणारी गोष्ट होती की असं त्यावेळेला असं त्याचं अप्रूप होतं की अरे कोणाच तरी सेम दिवशी आहे वाढदिवस, तर ते लक्षात राहण्यासारखी गोष्ट होती. आणि त्या वेळेला आमची 1 on 1 जो आपण म्हणू शकतो की संवाद झाला, तो त्या वेळेला पहिल्यांदा मला जो आठवतोय तो असाच आहे की मी वाढदिवसाच्या निमित्ताने फोन झाला आणि मग आम्ही
दोघं मेसेजवर बोलायला लागलो आणि तिकडनं ॲक्च्युली त्याची सुरुवात झाली. आणि ग्रुप म्हणून आम्ही बऱ्याचदा भेटायचो, पण मग ह्याच्यानंतर आम्ही इंडिव्हिज्युअली पण दोघं भेटायला लागलो. 2007 साली होतं, 7. आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे आणि आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आम्ही तेव्हापासून एकत्र नाही आहोत, पण आमची मैत्री आणि संभाषण आमचं खूप 2007 सालापासून आहे. तुला सांगायचं नाही, स्टोरीपेक्षा म्हणजे त्यातला जो मूळ मुद्दा आहे की जोडीदार म्हणून काय होतं, तर म्हणजे 2-3 गोष्टी होत्या ज्या मला रमामध्ये पहिल्यापासूनच काय अपील झाल्या होत्या. त्यातली एक गोष्ट होती की रमा अत्यंत सोशल आहे, अतिशय लोकांमध्ये असणारी, लोक आवडणारी, सतत लोकांबरोबर काय म्हणतात त्याला मिसळणारी अशी आहे. आणि तसाच मी पण आहे, आणि पण माझ्यापेक्षाही ती खूप जास्त आहे. तर ती गोष्ट नक्कीच आवडणारी होती. दुसरी गोष्ट की मला जरी खूप लोक आवडत असली तरी माझी पीपल स्किल्स काही फार ग्रेट नाही आहेत, जे रमाकडे आहे. तर लोकांना हाताळणं, त्यांच्याबरोबर काय म्हणतात त्याला उत्तम नातं तयार करणं, कनेक्टेड असणं, त्यांचा विचार करून काही गोष्टी आपणहून करणं, तर हे सगळं तिच्याकडे खूप जास्त आहे, जे माझ्याकडे खरंच नाही आहे. तर प्रॉबेबली ते आपल्याला आकर्षित करतं की जे आपल्यात नाही आहे ते समोरच्याकडे असणं. त्यामुळे ती गोष्ट मला नक्कीच महत्त्वाची वाटली होती. खूप अजून माझ्यासाठी महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे विनोदबुद्धी. तर ती मला असं वाटलं की खूप पटकन हसते, पटकन क्विक टू स्माईल ज्याला म्हणतात ना, की वाकडा चेहरा करून बसलेली रमा ही फार वेळा तुम्हाला दिसत नाही कधीच. तर तो मला असं वाटतं की ते महत्त्वाचं आहे. तुम्ही छान आनंदी राहण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टीतनं आनंद घेण्यासाठी, छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा जी विनोद निर्मिती होते त्याचा आनंद घेण्यासाठीची जी एक मानसिक तयारी लागते किंवा जी विनोदबुद्धी लागते ती तिच्याकडे आहे. हे अगदी तुम्हाला पहिल्या 2 भेटीतच लगेच खूप प्रकर्षाने जाणवतं आणि ते आवडणारच होतं. तिसरी एक गोष्ट होती की मूलभूत विचारसरणीमध्ये किंवा विचारसरणीमध्ये नाही म्हणणार, मूल्य व्यवस्थेमध्ये खूप फरक नाही आहे. की जे व्हॅल्यू सिस्टीम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये खूप फरक नसल्यामुळे हे आपलं जुळू शकतं, जमू शकतं याची कल्पना होती. तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यामुळे ती मूल्यव्यवस्था तुम्हाला आधीपासून म्हणजे ती ओळखत असण्यापेक्षा ओळख झाल्या कळली की मूल्यव्यवस्था काय आहे, आणि मग तो निर्णय घेणं सोपं होतं. आणि आता अर्थातच अनुरूपचं मी काम केल्यानंतर ही व्होकॅब्युलरी माझ्याकडे आहे, त्यावेळी नव्हती. पण त्याही वेळी माझ्याकडे हा विचार नक्कीच होता की कोणीही जरी माझ्याबरोबर असलं तरी असं काही असणार नाही की परफेक्टच आहे सगळं, काही गोष्टी जुळवून घ्यायलाच लागणार आहे. तर हे तेव्हाही क्लिअर होतं. मला याची जाणीव तेव्हाही होती की माझ्याबरोबर राहणं सोपं नाहीये आणि ते समोरच्याही व्यक्तीला जुळवून घ्यायला लागणार आहे. तर जर समोरची व्यक्ती माझ्याबरोबर राहत असताना जुळवून घेणार आहे अनेक गोष्टींबरोबर, तर मलाही ते जुळवून घ्यायला लागणाऱ्या गोष्टी असणारच आहेत. तर अर्थात हे मला 20 वर्षापूर्वी कोणी विचारलं असतं तर या शब्दात मी सांगू शकलो नसतो, हे आत्ताचं शब्द आहेत. पण विचार याच धर्तीवरचे होते हे नक्की. त्यामुळे अगदी या पहिल्या ज्या 2-3 गोष्टी मी म्हणलं त्या अपिलिंग होत्याच आणि त्या आवडणाऱ्या होत्याच. आमचं अनेक बाबतीत पर्टिक्युलरली ती कला क्षेत्रातनं येत असल्यामुळे, नृत्य आणि या सगळ्या, ती स्वतः उत्तम पेंटिंग वगैरे करते, त्यामुळे तिचं त्या गोष्टीकडे असणारा कल बघता जी मलाही आवडणारी गोष्ट आहे, त्यामुळे याही गोष्टी जुळणाऱ्या आहेत हे जाणवलं होतं. सो माझ्या दृष्टीने फार वेळ लागला नाही मला या निर्णयापाशी यायला की हिच्याबरोबर आपण आयुष्यभर राहू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार होता. हां, सुरुवातीची गोष्ट मी ओळखवाली नक्की सांगितली, पण म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून जेव्हा विचार तन्मयचा केला तेव्हा त्याच्यातल्या काही काही गोष्टी ज्या जसं तो म्हणला की काही गोष्टी ज्या आपल्याकडे नाही आहेत ज्या अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्याच्यापैकी खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती आहे त्याचं म्हणजे त्याच्यातला जो एक लिबरल एलिमेंट आहे जो खूप कमी वेळा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे
रॅशनल तर तो खूप आहे, म्हणजे माझ्यापेक्षा खूप जास्त. आणि त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या स्वभावात त्या नसल्यामुळे कदाचित मला त्याचं खूप आकर्षण होतं, की कसा विचार करतो एखाद्या गोष्टीचा तन्मय, जेव्हा तो त्या गोष्टीकडे रॅशनली बघेल. आणि त्या काही काही गोष्टींचा मला ॲक्च्युली थोडा फायदाही होत होता. म्हणजे जेव्हा ते आपण विचार करतो आणि त्याच्यावर काम करतो, त्यावेळेला त्या गोष्टी खूप त्याच्याकडनं शिकण्यासारख्या होत्या. आणि मला ना खूप कमी लोकांमध्ये हा बॅलन्स दिसला आहे, की थेअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स, किंवा जशी थेअरी आपण आत्मसात करतो तशी सगळ्यांचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नसतं. पण तन्मयकडे ते खूप चांगलं आहे. आणि तो कॉन्स्टंट त्याच्यावर काम करत असतो, की एखादी गोष्ट मला पटली आहे, मग मला ती लॉजिकली पटली आहे, मला ती मी पूर्णपणे ती म्हणजे मला मान्य आहे त्या गोष्टीवर. तर त्याच्यानंतर त्याच्यावर ॲक्शन घेणं हा जो प्रवास असतो तो त्याचा खूप सहज होतो. आणि ते खूप म्हणजे ते आजतागायत मला असं वाटतं, की शिकत राहण्याच्या गोष्टी आहेत त्या, की असं नाही की आता मला कळलं आहे, आता खूप वर्ष ओळखतो तर मला आता माहितीच आहे ना की काय करेल. नाही, मला दरवेळेला म्हणजे कायम ॲक्च्युली आजही असं होतं, की अरे हे असं कसं काय त्यांनी विचार केला. सो दॅट इज अ व्हेरी ऑनगोईंग प्रोसेस. बरोबर, एकमेकांना आपण नव्या नव्याने कळत असतो. बरोबर, खूप छान वाटतं मला, कारण ते मला कायम त्याच्याकडनं शिकायला मिळतं. आणि तो म्हणला तसा की सोशल तो आहे, जे की माझ्यासाठी असा खूप म्हणजे महत्त्वाचा आहे. आता मी जेव्हा असा विचार करते की जर एखादी व्यक्ती माझ्याबरोबर असते जी सोशल नाही आहे तर काय झालं असतं, याचा मी ॲक्च्युली विचारच नाही करू शकत असं मला वाटतं. कारण दोघांनाही म्हणजे लोक असणं आजूबाजूला किंवा लोकांमध्ये असणं ही गोष्ट इतकी आवडते, की जर का माझा पार्टनर तसा नसता तर थोडं मला कठीण गेलं असतं. तर आय एम फॉर्च्युनेट की तन्मय नाही आहे तसा. आणि तो म्हणतोय तसं की त्याला खरं सांगू तर तन्मय ना कॉन्टॅक्ट ठेवणं एखाद्या व्यक्तीबरोबर याच्यामध्ये तो खरंच माझ्यापेक्षा खूप चांगला आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट इन द टर्म्स ऑफ मेसेजवर मी कनेक्टेड असणं. किती वेळा तो लोकांसाठी वेळ वेगळा काढून भेटेल किंवा करेल हे कदाचित आमच्या दोघांचं वेगवेगळं आहे, किंवा तो दृष्टिकोन वेगळा आहे. पण ह्या बाबतीत मला आवडणारी गोष्ट आहे की ही आहे त्याच्यातला म्हणजे ही जी क्वालिटी आहे ती मला लाईफ लाँग आवडणार आहे असायला. आणि ती लाईफ पार्टनर म्हणून जेव्हा मी विचार केला तेव्हा ती मला दिसत होती की ती आहे. किंवा आमच्यामधलं जे अंडरस्टँडिंग आहे किंवा कम्फर्ट आहे तो पण ह्याच्यामुळे आहे की आम्ही खूप स्पष्ट आहोत. आणि तन्मय तसा आहे जशी मी पण आहे. तर मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये ही गोष्ट असलेली हवी होती, की जे काही आहे ते खूप स्पष्ट असेल. मग मला आवडली नाही आहे गोष्ट, आवडली आहे म्हणजे आवडली नाही आहे गोष्ट सांगणं पटकन होतं, पण आवडली आहे ही गोष्ट सांगताना दरवेळेला हे नाही होत की मला हा आवडलं तर मी पटकन ॲक्सेप्ट करीन, तसं नाही आहे त्याचं. ते आवडलं ते तो आवडलंय म्हणतो. सो हा खूप आकर्षण आहे म्हणजे या गोष्टींचा. आणि मला छान वाटतं की हा एलिमेंट त्याच्यात आहे. आणि तो मला असं वाटतं की तो आजपर्यंत आम्ही दोघंही त्याच्यावर कायम आहे तो. म्हणजे इट्स नॉट समथिंग विच इज तेव्हा होता आणि आता म्हणजे तसा गायब नाही होते तर तो आहे. सो लाईफ पार्टनर म्हणून मी या गोष्टींमुळे त्याला म्हणलं की चालेल आपण एकत्र राहू. पण प्रत्यक्ष लग्न करण्याचा निर्णय घेण्याच्या आधी असे काही एकमेकांशी बोललात का तुम्ही? म्हणजे काही असं चर्चा केली किंवा काय म्हणजे असं? हो, हो. खूप म्हणजे आम्ही खूप चर्चा आवडणारी माणसं आहोत दोघंही. सतत चर्चा चर्चा करणार. खूप कोणत्याही गोष्टीवरती आम्ही चर्चा करू शकतो आणि इतक्या गंभीर विषयाबद्दल आणि सिरियस निर्णयाच्या बाबतीत तर आम्ही खूप चर्चा केली. जमेल का, काय होईल, कसं राहू आपण एकत्र. फायनान्सेसबद्दल चर्चा केली होती. तेव्हा काय फार आम्ही कमवत होतो अशातला भाग नाही. त्यामुळे भरपूर चर्चा केली, भरपूर काय करता येईल, कसं करता येईल, काय काय करायचं आहे आपल्याला पुढे जाऊन, काय काय आपल्याला अचीव करायचं आहे इंडिव्हिज्युअली पण आणि एकत्र पण. तर ह्याच्यावर भरपूर चर्चा केली होती, भरपूर वाद घातले होते, मतभेद होते. पण ते केल्याशिवाय पुढे नसती गेली गाडी. कारण दोघांनाही स्वस्त नसतं. दोघांनाही स्वस्त अर्थात, बसता नसतं आलं. आणि
माझं तर आहेच, पण रमाचं पण आहे की क्लॅरिटी असल्याशिवाय फार पुढे जाता येत नाही. म्हणजे एखाद्या आपण खरंच याचा विचार केलाय का, आपण ह्याच्याबाबत सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतलाय का, आणि ते आहे ना ह्याच्या एक मी असं नाही म्हणणार की खात्री असल्याशिवाय, कारण खात्री थोडासा जास्त स्ट्रॉंग शब्द आहे कदाचित, पण त्याबाबत आपण पुरेसा विचार केलेला आहे ना, त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांबाबत आपण अवेअर आहोत ना, एवढी गोष्ट गरजेची. त्याबाबत पूर्ण लक्षात असण्याचे ते कदाचित तुम्हाला पडल्यावरतीच लक्षात येतं, पण आधी निदान काही काय काय असू शकतं, काय काय चॅलेंजेस असू शकतात, याचा एक अंदाज एकमेकांशी बोलून घेणं, तर ते गरजेचं होतं. म्हणजे फायनान्सेसचा मी उल्लेख त्याच दृष्टीने केला की आपण एका पेजवरती आहोत ना, आपल्याला ज्या पद्धतीचं राहायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बरं किती पैसे लागतील, आपण बरं पैसे कमवणं हा झाला एक भाग, पण खर्च करण्याबाबत आपण एका पेजवरती आहोत का, कारण तिथे तर खरी मेक आहे की इन्कम एका बाजूला आहे, पण एक्सपेंडिचर तुमची लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टी डिसाईड करतो. तर त्याबाबत एका पेजवर नसू तर बऱ्यापैकी वाद होण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी. आणि एका पेजवर असण्यापेक्षा अवेअर असणं, परत मी म्हणेन की सेम असण्याची गरज नाही, पण आपल्याला एकमेकांबद्दल त्याच्याबाबतची कल्पना आहे ना, त्याचा अंदाज असणं फार की आपल्याला काय जुळून घ्यायचंय. सो हां, तर ते महत्वाचं होतं. त्यामुळे ती चर्चा भरपूर केलेली होती आणि त्यातूनच गाडी पुढे गेली. म्हणजे प्रेमही जुळलं आणि मग तो नियोजित पद्धतीने असा तो तुमचा लग्न झालेला आहे. म्हणजे मी म्हणेन की लग्न करणं हे हा निर्णय बऱ्यापैकी नियोजितच होता. किंबहुना अनुरूपमध्ये मी अनेकदा म्हणतो की तो अतिशय शांत डोक्याने विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, जसा एखाद्या अरेंज मॅरेजमध्ये असावा. की कारण एकत्र राहणं गोष्ट वेगळी आहे, भावना एका बाजूला आहेत, पण एकत्र राहण्यासाठी ज्या पद्धतीचं एक मानसिक तयारी पाहिजे ती अरेंज मॅरेजमध्ये असो नाही तर लव्ह मॅरेजमध्ये असो ती सेमच आहे असं मला वाटतं. म्हणजे आता ह्याला जोडून मी थोडंसं पुढे विचारीन की म्हणजे आता नियोजित विवाह असतात त्याच्यात तर करतातच, पण तरी सुद्धा प्रेमात सुद्धा पडल्यानंतर जेव्हा लग्नाचा डिसिजन घेताना का लग्न ठरवताना ही जी अनुरूपता आहे किंवा ही जी वेगवेगळ्या आपण कम्पॅटिबिलिटी म्हणतो ज्याला, ती कम्पॅटिबिलिटी सगळ्यांनी तपासून घ्यायला पाहिजे. आणि मग ती एक्झॅक्टली कशी तपासून घ्यायला पाहिजे? तपासून घ्यायच्या पेक्षाही मी असं म्हणेन जाणून घ्यायला पासून म्हणण्यापेक्षा मी मला जाणून म्हणायचं. पुढे जायचं आहे, पण तुम्हाला अंदाज घ्या की तुम्ही कशात पडता. तर एक्झॅक्टली म्हणजे कोणकोणत्या गोष्टींबाबतची ही कम्पॅटिबिलिटी बघायला पाहिजे. हा, मग मला एक दोन गोष्टी वाटतात. एकतर मी मगाशी म्हणलं तसं की तुमची मूल्य व्यवस्था काय, व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, कोर व्हॅल्यूज काय आहेत, त्या गोष्टी तपासून बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल बाबतचे अप्रोचेस काय आहेत. तर मी म्हटलं तसं की इन्कम आणि एक्सपेंडिचर, पण इन्कम तो बघितला जातो बऱ्याचदा, पण एक्सपेंडिचर डिफाईन करतो की तुमची लाईफस्टाईल कशी असणार आहे, तुमचा अप्रोच कसा असणार आहे. त्यामुळे लाईफस्टाईल कशी आहे त्याबाबत तुमचे विचार काय आहेत, की त्याबाबत अपग्रेड पाहिजेच आहे का नाही पाहिजे, का कसं असलं पाहिजे, त्याबाबतचे विचार काय आहेत. तिसरी फायनान्सेस त्याच्याशी निगडीतच आहे, म्हणजे लाईफस्टाईल आणि फायनान्सेस या दोन्ही गोष्टी. तुमचं सोशल इंटरॅक्शन आणि सोशल इंटरॅक्शनमध्ये मी फॅमिली पण धरीन, की त्याबाबतचे तुमचे विचार काय आहेत, तिथे तुम्ही एका पेजवरती आहात का. याचं कारण असं आहे की आपण आयसोलेशनमध्ये नसतो, एकटा नसतो. मी असतो तेव्हा मी माझ्या असण्यामध्ये माझ्या कुटुंबाचं योगदान आहे, माझ्या मित्रमंडळीचं योगदान आहे, माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. तर रमाच्या आयुष्यात तसंच आहे. तर रमाच्या आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर ज्या तिच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे मला रमाबरोबर माझं पटतं, पण माझं रमाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांशी पटत नाही, असं नाही पुढे जाऊ शकत गाडी. तर मला हे काळजीपूर्वक प्रयत्न करावा लागेल की तिच्यासाठी ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या कदाचित बनतील न बनतील माहीत नाही, पण मला त्याला आदर देता येतोय का, मला तिच्या त्या नात्याला आदर देता येतोय का, मला त्या विचारांना ॲक्सेप्ट करता येतंय का, आणि मलाही काही एक प्रकारे किमान पातळीवरचं नातं त्या महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर निर्माण करता येतंय का, आणि सेम वाईस वर्सा. बरोबर. तर कारण ती इकोसिस्टम आहे एक प्रकारची, प्रत्येक व्यक्तीची आपापली. तर त्याच्याबरोबर जुळवून घेता येतंय का हे बघणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. तर ते कुटुंबाबाबत आहे, ते मित्रपरिवाराबाबत आहे, ते सगळ्यांबाबत आहे. त्यामुळे सोशल सर्कल कसं आहे, फायनान्शियल विचार कसा आहेत, आणि कोर
व्हॅल्यू सिस्टीम काय. तर या तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की कम्पॅटेबिलिटी बघत असताना गरजेच्या आहेत. बाकी सगळं मॅनेज होऊ शकतं. बाकी सगळ्या गोष्टी काय म्हणतात त्याला ठरवता येऊ शकतात, प्रॅक्टिकली मोल्ड होऊ शकतात. पण या गोष्टी आहेत की जिथे मोल्ड होणं कठीण जाऊ शकतं. हे जाणून घेणं ते महत्वाचं जाणून असतं. घेणं महत्वाचं आहे. आपल्याला काय असणार आहे, काय पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि त्या कम्पॅटेबिलिटीच्या बाबतीतली गंमत मला कायम असं वाटतं की हीच आहे की मला काय करायचं आहे या विचारांनी सुरुवात व्हायला पाहिजे. की समोरच्यानी माझ्याबरोबर काय जुळवून घ्यायचं आहे हा नंतर दुसऱ्या टप्प्यावर येणारा मुद्दा आहे. पण जर मला या व्यक्तीबरोबर राहायचं आहे तर मला कोणकोणत्या गोष्टी जुळवून घ्यायच्या आहेत, मला काय काय गोष्टी करायच्या आहेत. तर हा पहिला विचार, गांधीजी म्हणायचं तसं की बी द चेंज, तसंच ते मला जे हवं आहे त्याची चेंजचा सुरुवात पहिला मी आपण आपल्यापासून करणार करायची आहे. आहे. तर तो विचार असेल तर ऍक्च्युली गोष्टी पटकन पुढे जाऊ शकतात कम्पॅटेबिलिटीच्या दृष्टीने. मला अजून एक असं वाटतं की ज्या वेळेला आता मी माझ्यासाठी पण बोलेन की विचार जेव्हा पार्टनर म्हणून एका व्यक्तीचा विचार जेव्हा होतो तेव्हा मला असं वाटतं की हे म्हणजे आता अनुरूपच्या अनुषंगाने नाहीच बोलत आहे, पण स्टेबिलिटी म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी असेल किंवा सोशल असणं नसणं, स्वभाव या अर्थी मी म्हणते की जुळणं ह्याच्या म्हणजे हे फॅक्टर्स आपण करतोच विचार. पण कमी वेळेला हा विचार केला जातो की आपण युनिट म्हणून काम करणार आहोत. तर युनिट जेव्हा आपण असणार आहोत तेव्हा ती व्यक्ती समोरची आत्ता जशी आहे तशीच ती अखंड काळ नसणार आहे एक. आणि त्या सगळ्या चेंजेसना आपण ॲडॅप्ट होणार आहोत का. आणि त्याही बरोबर मला असं वाटतं की ती व्यक्ती म्हणून केपेबल आहे का सिच्युएशन हँडल करायला इन जनरल. म्हणजे उद्या काय मी आत्ता माझं काही लाखांमधलं पॅकेज असेल आणि उद्या जर माझ्याकडे नाही आहे काम, तर त्या पॉईंटला म्हणजे त्या वेळेला ती व्यक्ती केपेबल असणार आहे का ते एकतर फेस करायला आणि सेकंडली त्यातनं बाहेर यायला. सो मला असं वाटतं की म्हणजे तो इंडिव्हिज्युअल प्रवास असतो हा एक मुद्दा त्यातला झाला. पण त्या सगळ्या सिच्युएशन्स आपल्या आयुष्यात येणार आहेत आणि आपण युनिट म्हणून त्याला कधीतरी मी एका बाजूला असणार आहे, कधीतरी ती व्यक्ती एका बाजूला असणार आहे. ह्याचा जेव्हा आपण विचार करून म्हणजे कपॅसिटी पोटेन्सी म्हणून आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघतो पार्टनरकडे, तेव्हा आपण काहीही एकत्र हँडल करू शकू हा कॉन्फिडन्स देणारी जरी ती व्यक्ती असेल तरी मला वाटतं की मग सगळं केलं जातं. म्हणजे मग त्यांनी फरक नाही पडत की आपण कुठे राहतोय, आपण काय करतो, की आम्ही आपले दोघांचे हात एकमेकांच्या हातात असणार म्हणजे तो आहेत. एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण जेव्हा आपली वेव्हलेंथ मॅच होते तेव्हा मला असं वाटतं की मग आपण युनिट म्हणून खूप स्ट्रॉंग काम करू शकतो. सो म्हणजे टू ॲड टू ऑल ऑफ दिस असं मला वाटतं. जेंडर रोल पण महत्वाचा आहे. डेफिनेटली आहे आणि डेफिनेटली आहे. नाही, बेसिकली ट्रेडिशनल जेंडर रोल्स जे आपण मानतो पर्टिक्युलरली नात्यामध्ये ते मला नाही वाटत आम्ही एकदाही विचारात घेतले. ट्रेडिशनल जेंडर रोल्स या अर्थी की बायको म्हणून ही गोष्ट केली पाहिजे, नवरा म्हणून ही गोष्ट केली पाहिजे, ती पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्या नात्यामध्येही क्वेश्चनच केली आहे. आणि आम्ही असं म्हणतो की असं करण्याची गरज नाही आहे. तुला आवडतं ते तू कर, मला आवडतं ते मी करतो, तरच आपण पुढे जाऊ शकू. ते कोणीतरी आपल्याला सांगून ठेवलं आहे किंवा काही हजार वर्ष कोणीतरी सांगतंय की हे बायकोनी करायचं असतं म्हणून तू केलं पाहिजेस किंवा नवऱ्याने केलं पाहिजेस म्हणून ते करावं अशी अपेक्षा दोघांची एकमेकांकडनं नाही आहे. त्यामुळे इन अ स्ट्रिक्ट ट्रेडिशनल सेन्स जेंडर रोल्स आम्ही चॅलेंजच केलेत एक प्रकारे. त्यामुळे त्याच्यामध्ये ते बंधन नाही आहे. म्हणजे आता रमाचं प्रोफेशन असं आहे की तिथे परफॉर्मन्सेस आहेत, तिला शोजसाठी बाहेर जावं लागतं आहे, बाहेर गावी जावं लागतं आहे, परदेशातही जावं लागतं आहे. तर अशा वेळी ट्रॅडिशनल जेंडर रोल्सच्या दृष्टीने तिने कसं घरी वेळेत असलं पाहिजे हे म्हणलं जाईल ना अदरवाईज. पण असं घडण्याची शक्यता आमच्याकडे विचारातही दूरपर्यंत नसते की तिची प्रॅक्टिस जर रात्री 12ला संपणार असेल तर ती 12 वाजताच घरी येणार आहे. मग त्याला चॅलेंज करणं किंवा त्याला क्वेश्चन करणं हा मुद्दा विचारातही येऊ शकत नाही. आणि मी मात्र 7ला ऑफिस संपल्यावर घरी जाणार आहे. त्यामुळे टेक्निकली मी 7च्याच घरात जाण्याची शक्यता जास्त आहे.
आमच्याकडे That तिचा ते क्लासच 7 वाजता असतो, एक जो संपूर्णच ती 9 वाजता मिनिमम येणार आहे. त्यामुळे हा मुद्दाच येऊ शकत नाही की ती बायको आहे किंवा स्त्री आहे. म्हणजे टिपिकल जेंडर रोलच्या ह्याच्यात ते बसणारच नव्हतं आमच्यामध्ये. आणि आय थिंक ते म्हणजे आमच्यामध्ये आले नव्हते, पण मला ह्याची जाणीव आहे किंवा कल्पना आहे की जरी आपण थेअरी म्हणून अगेन म्हणलो की इक्वालिटी, जेंडर रोल्स नसले पाहिजेत, खूप कन्व्हेन्शनल जेंडर रोल्स नसले पाहिजेत, तरी तो एफर्ट असतो. म्हणजे कसा की म्हणजे अननोईंगली कंडिशनिंग असतं. मी आता म्हणजे काय मुलगी म्हणून मी हे म्हणेन की ते खूप अनवधानाने असं मानलं जातं की काय आता घराचंच आपण उदाहरण घेतलं तर स्वयंपाकघर हे माझं क्षेत्र आहे. तर हा मुद्दा कोणी सांगितलेला नसतो की तो तुझं आहे. पण ते जरी मी असं असेन की या स्टेजला मी आहे की मी अवेअर आहे की जेंडर रोल्स नसले पाहिजेत, किंवा मी हे माझं अगदी ठाम मत आहे की कसं दोघांनी एकत्र राहताना इक्वलच काम केलं पाहिजे, तरीसुद्धा हा एफर्ट माझ्या एंडला पण मला जाणवला होता की जो माझा बदलावा लागला. आणि त्याचं बरंचसं कारण मला असं वाटतं की ते आम्ही कधी बघितलंच नाही आधीच्या जनरेशनमध्ये. त्यामुळे जेव्हा मी ह्याला अप्रोच करते की मला हे तर पटतंय की आपण दोघांनीच काम केलं पाहिजे, पण उद्या माझे हेही स्पेसिफिकेशन्स असणार आहेत की मला असंच काम झालं पाहिजे. रोल मॉडेल म्हणून आपण आईला किंवा यांना किंवा बघितलेलं असतं सगळ्यांना त्याच्या बघितलेलं असतं, त्यामुळे आपल्याला असं वाटत राहतं की नाही ही एक पद्धत आहे आणि तीच योग्य आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जेंडर रोल्स ब्रेक करता, तेव्हा तुम्हाला स्वतःपासनं जशी सुरुवात करावी लागते, ती ह्यापासनं लागते की मला माझा जो काही एक साचा मीच ठरवला आहे की हाच योग्य आहे, तो मला ब्रेक करायचा आहे. सो उद्या जर का म्हणजे मला जर का तन्मनीही स्वयंपाकघरात काम करायला हवं असेल, तर मला माझ्या काही स्पेसिफिकेशन सोडावे लागतील की बाबा हे असं करू नको किंवा हे इथेच ठेव. तर मी नाही आहे ना ती व्यक्ती जी हे ठरवेल. त्यामुळे मी जर का तो लूज हँड माझ्या एंडला ठेवला, तर उद्या त्यालाही असं वाटेल की हां, म्हणजे मी पण बिलॉंगिंगनेस तो त्या गोष्टीचा त्याला वाढवण्यासाठी पण हा मुद्दा आहे की ते समहाव ते आमच्या म्हणजे ह्या एंडलाच तो इतका स्ट्रॉंग होल्ड असतो की मी हे असंच करायला पाहिजे तरच ते योग्य आहे. ते सोडलं तरी ते त्याच्याकडनं काम होणार आहे आणि मग आपल्याला असं होणार आहे की ठीक आहे, म्हणजे अगदी भांडं वेगळीकडेच असेल तर मग ठीक आहे, मला चालेल. तो काम करणार असेल तर मला चालणार आहे. सो फॉर दॅट ऑल्सो इट इज अ स्ट्रगल. आणि ती म्हणजे त्याच्यावर काम करावं लागलं, असं नाही की ते असं त्याचं काय सुखासुखी त्याचं अंगवळणी पडायला कुठेतरी तो थोडासा वेळ जातो की मला जर का ह्यानी पण त्याच्यात असायला हवं असेल तर मला माझ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. ते एक पाऊल पुढे आणि एक पाऊल पुढे किंवा मागे टाकणं टेक्निकली असं पण मला वाटतं. सो तो आमच्या बाबतीतला झालेला म्हणजे तो माझ्या अनुभवातनं आत्ता आलेला मी गोष्ट सांगते की जरी ते आम्हाला मान्य होतं तरी त्याच्यावर असं काम करावं लागलं. ह्याच्यासाठी तो क्रेडिटेबलच आहे की त्यांनी हा कधीच असा विचार नव्हता केला की ते तूच कर, ते तुझंच काम आहे, असं कधीच नव्हतं झालं. पण मला माझा स्ट्रगल जो होता तो हा होता की म्हणजे आय हॅड टू जस्ट लूज इन दॅट एंड. आय थिंक तो प्रत्येकासाठीच, मग तो मुलींनाही आहे मुलांनाही आहे, की पॅट्रिआर्की एवढी जास्त मुरलेली आहे इन एव्हरी सेन्स की त्याच्यासाठी कॉन्स्टंट स्ट्रगल असतो, कॉन्स्टंट अवेअर राहायला लागतं की आपण जाता जाता एक शॉबिनिस्ट काहीतरी रिमार्क नाही ना करत होत, आपण जाता जाता काहीतरी आणि खूप सटल असतं ते पण. त्या अशा गोष्टी किंवा तशा अपेक्षा नाही ना करत अपेक्षा नाही करत होत ना. म्हणजे त्या रिमार्क होतो त्यातनं अपेक्षाच व्यक्त होत असते आणि त्या गोष्टी पुढे येत असतात, अनावश्यक त्या हायलाईटही होत असतात. तर तो कॉन्स्टंट स्ट्रगल असतो आणि मला नाही असं वाटत की ती एकदा गोष्ट झाली की जमून गेली आणि आता काही चिंताच करायचं कारण नाही. इट्स ऑलवेज लाईक की मलाही आत्ताही हा विचार करायचा आहे की हे मी बोलायचं नाहीये. कॉन्स्टंट तो माइंडफुलनेस तो ठेवावा लागतो आणि तो त्याचं स्वाभाविकच आहे, कारण आपल्या आजूबाजूचं जग अजूनही बऱ्यापैकी पॅट्रिआर्कल आहे. पुरुष सत्ताक व्यवस्था आपल्याकडे आहे, त्याच्यातनं येणारे जेंडर रोल्स आहेत. त्यामुळे आणि तसेच वाढलो पण आहे. म्हणजे तेच ऐकत बघत
सगळ्या पॉप्युलर कल्चरमध्ये, सिनेमामध्ये, गाण्यांमध्ये, फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये सगळीकडे ते रिफ्लेक्ट होतं, कथा कादंबऱ्यांमध्ये. तर ते तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्यावरती होतच असतो. तर तो तुम्हाला सतत क्वेश्चन करायचा आहे. काय म्हणतात त्याला, गार्डेड असणं जे प्रकार आहे ते तुम्हाला ऑन युअर टोज पण असलं गरजेचं आहे. तर ते तो कॉन्स्टंट स्ट्रगल असतो, पण त्यात मजा पण आहे. हो, म्हणून म्हटलं की गार्डेड किंवा ऑन युअर टोज पेक्षा माइंडफुल म्हटलं की ते प्रोसेस जरा आणि ती सहज प्रोसेस होते. करेक्ट. आय अग्री. तर मी असं आपण कितीही सगळं विचार केला, सगळं हे केलं आणि लग्न ठरवलं, लग्न झालं, पण म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा ते सहजीवन सुरू होतं तेव्हा ऍक्च्युअल आपली परीक्षा पण सुरू होते, बरोबर आहे. तर आता जेव्हा तुम्ही लग्न केलं आणि तेव्हा तुम्ही मला वाटतं आधी सगळे एकत्र राहत होतात, म्हणजे त्याचे आई वडील आणि असं सगळे एकत्र राहत होतात आणि मग वेगळे राहायला लागलात थोडे काही वर्षानंतर. पण हे सगळे एकत्र राहताना पण किंवा दोघं राहताना पण म्हणजे असं काही तुम्ही नियम किंवा अशा काही मर्यादा अशा काही ठरवल्या होत्या का की एकमेकांशी वागण्याच्या किंवा एकमेकांकडनं काही अपेक्षा करण्याच्या, की जेणेकरून घरातलं वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील, असं काही ठरवलं होतं का? आय थिंक एकत्र राहणं खूपच कमी काळ होता आमचा, म्हणजे अगदी मोजके महिने आई बाबा होता. ह्याचे आणि आम्ही एकत्र असा काळ आमचा खूप आमचं घर तयार होईपर्यंत कसं असतं की तो जेवढा काळ पण तरी सुद्धा तो केवढा काळ होता तेव्हा किंवा दोघं असताना सुद्धा, तर असे काही नियम किंवा अशा काही हे ठरवलेले आहेत का? एक फरक असा पडतो जेव्हा एकत्र, मी माझ्या दृष्टीने सांगतो की जेव्हा एकत्र राहत होतो आणि नंतर, तर दोघंच आम्ही राहायला लागल्यानंतर खूप जास्त जबाबदाऱ्या होत्या. कारण नॅचरली एकतर सिंपल गोष्ट असते की आधी 4 माणसं घरात होती, त्यामुळे जर घरातल्या सुद्धा ज्या जबाबदाऱ्या असतील तर त्या 4 लोकांमध्ये वाटलेल्या होत्या. इतकं सिंपल आहे. इक्वली नसतील कदाचित, पण 4 लोक होती, माणसं अवेलेबल होती, असं जे होतं. ते 2 लोक असल्यानंतर तुमची 50% मॅनपॉवर कमी झाली. ह्युमन रिसोर्स तुमचा टेक्निकली घर सांभाळण्याचा 50% कमी झालेला आहे. मग इलेक्ट्रिशियन येणारे घरी असतील का, ह्याच्यासाठी बाबा असू शकतात, आई असू शकते, रमा असू शकते, मी असू शकतो. हे जे 4 रिसोर्सेस होते ते आता नाही आहेत. आता आम्ही दोघंच आहोत. तर तुम्हाला त्या दोघांमध्येच मॅनेज करायचं आहे. तर इतक्या मायनर गोष्टीपासनं ते महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत सगळीकडेच त्याचा परिणाम आणि जबाबदारी या अर्थी परिणाम जाणवतो. दुसरं असं की लग्नाच्या आधीपर्यंत बऱ्यापैकी सुखवस्तू उच्च मध्यमवर्गीय घरातला मी पुरुष होतो. सगळेच यातले शब्द अगदी म्हणजे सगळ्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट महत्व आहे. त्यातनं चित्र माझ्या उभं राहील की मी फार काही ग्रेट काम घरात करायचो अशातला भाग नव्हता, किंवा मला हातात गोष्टी मिळायच्या. डबा रेडी असायचा. मी ऑफिसला जायचो तेव्हा, मी जॉब करायचो आधी, तेव्हा तिकडे जाताना डबा हातात मिळायचा. त्यानंतर सकाळी उठल्या चहा केलेलाच असायचा, कारण मी उठायचो उशिरा, आजही उशिराच उठतो, पण आई बाबा खूपच लवकर उठतात त्यामुळे चहा रेडीच असतो. मग आमच्याकडे स्वयंपाकाला ज्या मावशी याच्या सुरेख मावशी त्या कॉफी करून मला लगेच देतीलच मला हवं तेव्हा. तसं मला काही फार तोशीच नव्हती ना, काम करावं लागतंय अशातला भाग नव्हता. जे तुम्ही दोघंच राहायला लागल्यानंतर खूप बदलतं आणि ते माइंडफुलीच पुन्हा एकदा ठरवूनच बदल होता तो. आणि तो चॅलेंज त्यावेळी होता आणि त्यावेळी नियम काही ठरवणं गरजेचं होतं की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे सॉर्ट करायचं आहे, आपल्याला या गोष्टी हाताळायच्या आहेत. प्रॉब्लेम्स घरातले जे काही असतील किंवा घरातल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, जबाबदाऱ्या असतील, त्याही आपल्याला त्या पद्धतीने हाताळायच्या आहेत. आणि ते नियम माझ्या मते आज तगायत त्याच्यात ते होत असतात, मोडत असतात, नवीन नियम तयार होत असतात. तर ते अजूनही चालू आहे. कित्येक नियम आम्ही खूप वेळा तयार केले आणि ते कधीच पाळले नाहीत असंही झालेलं आहे. म्हणजे ते अभ्यासाचं टाइम टेबल असतं ना की अगदी काटेकोर आपण 7 ते 7:30 गणित खूप छान करतो. तर ते भिंतीवर लावायला छान असतं. म्हणजे ते काही दिवसांनी बघितल्यानंतर आपणच हसायला लागतो त्या टाइम टेबलकडे बघून. तसंच अनेक नियमांच्या बाबतीत आमच्याही झालेलं आहे, पण ते होत असतं आणि ते करत राहावं लागतं. म्हणजे असे काही केले होते. जबाबदाऱ्या वाटून घेण्यापासनं ठीक आहे, नियम बदलणं किंवा ते एकमेकांनी समजून न पाळणं हा वेगळा भाग झाला, पण तरी सुद्धा नियम काही केलेले होते, काहीतरी एक
प्रोसेस ठरवलेली होती. तेच म्हणलं की ते बदलत राहतात आणि त्याच्यावर आम्ही ठरवून की आता आपण इतकी वर्ष आपण असं केलंय, आता आपण बदलूयात असं म्हणून ते बदलतो. हा. आणि हो मग तो म्हणला तसं अनेक की- नियम भांडणानंतरही बनले आहेत की यावरनं आपली खूपच भांडण होतात, तर आता याबाबतचे आपण जरा नियम ठरवून घेऊ बरोबर. असं. त्यांनी ते जरा सोपं होतं काम करणं की आता ठरलाच आहे नियम आणि चर्चा झालीच आहे, तर मग त्याच्यावर तसं काम करता येतं. त्यामुळे ते आहे जसं तो म्हणला तसं की वेगळं दोघंच जण राहायला लागल्यानंतर जे काही गोष्टी या म्हणजे दोन्ही मला वाटतं की जबाबदाऱ्या वाढतातच तुमच्या, पण तुम्हाला अजून एक होतं की फ्रीडम मिळतं. म्हणजे असं नव्हतं की आम्ही एकत्र असताना ते नव्हतं, पण जेव्हा तुम्ही दोघं असता तेव्हा त्याच्यामध्ये लागणारी जी डोकी आहेत ती कमी होतात ना, की मला एखादी गोष्ट जशी दिसायला हवी आहे, असायला हवी आहे, ह्याच्यातली मतं कमी होतात. बरोबर, 4पेक्षा 2 वर होतं. आणि त्यामुळे ते सोपं होतं काम एका अर्थी. आणि आमच्या बाबतीत मला असं वाटतं की ते एक म्हणजे मी असं बऱ्याचदा ऐकलं पण आहे की घर लावताना तुमचं ॲक्च्युली अंडरस्टँडिंग काय आहे दोघांचं पार्टनर्सचं हे कळतं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत ना की कसं दिसायला हवं आहे, कुठे काय गोष्टी ठेवायला हव्या आहेत, इथपासून सगळ्या गोष्टींची मतं त्याच्यात असतात. तर आमच्या दोघांच्या बाबतीत मला वाटतं की ते लकीली आम्ही दोघंही जण एका पेजवर आहोत. म्हणजे ते ॲस्थेटिक्सच्या बाबतीत असेल किंवा किती गोष्टी घरात असाव्यात किंवा नसाव्यात ह्या बाबतीत सुद्धा. म्हणजे त्या खूप छोट्या वाटतात आपल्याला, पण त्या निर्णय जर घ्यायची वेळ आली तर त्या खूप मोठ्या असतात. की अगदी म्हणजे मला फ्रीज हवाच आहे आणि नकोच आहे इतके डिफरन्स नसतात, पण फ्रीज किती मोठा हवा आहे किती नको आहे, त्याची गरज आहे का नाही वगैरे असे खूप मुद्दे चर्चेत येतात. आणि त्यासाठी आम्ही खूप दोघं जण सेम पेजवर आहोत. ते आमच्या बाबतीत चांगलं वर्क झालंय असं मला वाटतं की लकीली आम्ही दोघंही जण तसेच आहोत. आणि होतही गेलो जिथे डिफरन्सेस होते तिथे हां, एकमेकांबरोबर पण, कारण आपण थोडी सेम असतो, आपण बदलत असतो सातत्याने, एकमेकांच्या प्रभावाने पण बदलत असतो, त्यामुळे तेही बदल झाले आहेत. ॲस्थेटिक्समध्ये पण बदल झालेत. म्हणजे मला एखादी गोष्ट जी 10 वर्षापूर्वी छान वाटत होती ती प्रॉब्ली आता नाही वाटत तेवढी छान, आणि ज्याचा मी विचारही केला नव्हता, जो रमानी काय म्हणतात त्याला नजरेला आणून दिल्यानंतर आता छान वाटायला लागलं. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण की आमच्या घरातले जे पडदे आहेत तर ते साडीपासून तयार केलेले आहेत. तर हे जेव्हा रमाने नुसतं मला तोंडी सांगितलं तेव्हा मी असं होतं की काही काय ही कुठली साडी, नकोय मला तिथे, साडीचा उपयोग वेगळा आहे, ते मला खिडकीला साडी काय लावायची आहे. तर ते माझ्या डोक्यातलं जे काही इमॅजिनेशन होतं ते त्याच्यामध्ये ते फारच अजिबातच बसत नव्हतं. पण तिने ते करून घेतलं तरीही वाद नाही झाला आमचा, पण ती म्हणली तुला आवडेल ते केल्यानंतर, आणि ॲक्च्युली ते खूप सुंदर दिसतं आणि त्यांनी ते ॲस्थेटिकली शिवून घेतले प्रॉपरली आणि त्याचे मल्टिपल सेट्स करून घेऊन त्यातही. आणि माझ्या दृष्टीने साडी किती महागाची गोष्ट आहे आणि ती आपण पडदे म्हणून लावून टाकायचे असं कसं असेल. तर तिची वृत्ती अशी आहे की यातली आपण स्वस्त पण तरी पण चांगली अशी गोष्ट कशी वापरू शकतो, काही जुन्या साड्यांचा वापर करू शकतो का नाही करू शकत, काही त्याच्यासाठी वेगळं आणायचं. तर तो एक बॅलन्स्ड अप्रोच आहे जो हे मी 10 वर्षापूर्वी किंवा लग्नाच्या आधी असं असू शकतं हे मला माहितीच नव्हतं. तर ॲस्थेटिकली सुद्धा ती गोष्ट आली लक्षात, आणि आता मला असं होतं की अरे सुंदर आहे, आता हे फारच छान आहे. आता मला टिपिकल ट्रेडिशनल पडदे बघितल्यानंतर वाटतं की नाही आपल्या घरातले जास्त चांगले आहेत, आपले जास्त नवीन काही करायचं झालं तर हे आपण असंच परत करूया असं वाटतं. तर ती माझी पण टेस्ट बदलल्याचं लक्षण आहे. तर लग्नाआधी कम्पॅटेबिलिटीचा विचार जरी केलेला असला तरी असं असतं की काही काही वेळेला नंतर जाणवतं की आपण ह्या बाबतीत एकमेकांना पूर्णपणे कम्पॅटेबल नाही आहोत, किंवा या बाबतीत म्हणजे कम्पॅटेबल नाही आहोत, पण मग कुठे आपण कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतो, तर किंवा कुठेतरी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला परस्पर पूरक व्हावं लागतं, तर कुठेतरी ऍडजस्टमेंट किंवा समायोजन करावं लागतं. तर असं तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे उदाहरणार्थ अगदी छोटी छोट्या गोष्टी असतात की म्हणजे एखाद्याला खूप फॅन मोठा लागत असतो, तर एखाद्याला अगदी म्हणजे कमी फॅन लागत असतो, किंवा एसी सुद्धा जास्त लागत असतो, एखाद्याला कमी लागत असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण
त्या मोठं रूप उद्या पुढे कधीतरी कोणाच्या बाबतीत धारण करू शकतात. तर म्हणून म्हणतोय की असं तुम्हालाच तुमच्या बाबतीत असं आपण कुठे परस्पर पूरक व्हायला पाहिजे असं जाणवलं. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टीत ऍडजस्ट करावं लागेल असं जाणवलं. पंख्याच्या बाबतीत तर मला असं वाटतं की जगातलं कोणतं कपल आहे की ज्यांचं एकमत आहे या विषयाबाबत, खरंय. असं एक त्यांना एक वेगळा पुरस्कार द्यायला पाहिजे की तुमचं पंख्याबाबत जुळतं कसं काय. तर असं हे कमी होईल. उदाहरणं कारण असतील. माझ्या ओळखीत तर एकही नाही, कोणीच नाहीये. नाही, म्हणूनच मलाही तेच सुचलं. त्यामुळे ते आमचा आहेच तो फरक आमच्यामध्ये हे पहिल्या दिवसापासून. पण आता त्याचा उल्लेख झालाय म्हणून ते छोटा मुद्दा आहे तुलनेने. पण मी कायम पूर्ण 5 वरती पंखा ठेवून थंडीतही तसाच राहणारा माणूस आहे. मला खूप उकडतं, मला खूप पंखा आवडतो आणि भरपूर पंखा लावूनच मी असतो कायम. पण आणि ती उन्हाळ्यातही 1-2 वरती पंखा असेल तर ठीक आहे की एवढं काय असं म्हणणारी आहे. त्यामुळे आता आमच्याकडे उन्हाळ्यात 3-4 वरती पंखा आणि थंडीत 1 वरती पंखा, याच्यावरती आम्ही ऍडजस्ट झालोय. सो ते काय म्हणतात त्याला, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते आम्ही ऍडजस्टमेंट केलेली आहे, दोघांनी केली, दोन्ही बाजूने 2 पावलं असं करतच ते झालंय. पण हा तुलनेने छोटा मुद्दा होता, म्हणजे ते काय खूप गंभीर ऍडजस्टमेंटचा मुद्दा नव्हता. पण ओव्हरऑल स्वभावतः अनेक गोष्टींमध्ये फरक आहे आमच्या, किंवा गोष्टी हाताळण्याच्या बाबतीतला फरक खूप आहे, जो एकत्र राहिल्यावरतीच जाणवतो. जो किती वर्ष आधी तुम्ही ओळखत असला तरी काही तो एकत्र लक्षात राहायला येत नाही. लागल्यावरच जाणवतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, आवरण्याच्या बाबतीतले असतील किंवा घर नीट ठेवण्याच्या बाबतीतले असतील किंवा कोणती गोष्ट कधी ताबडतोब करायची का नंतर करायची याच्या वृत्तीतला फरक असेल. म्हणजे एक रमाच्या बाबतीत ते तसंच ठेवून आपण झोपू असावाला कधीच होत नाही. आमच्याकडे समजा मित्रमैत्रिणी आलेत आणि पसारा झालेला आहे, खाणं पिणं प्लेट्स सगळं ते असतोच ना पसारा, तर तो मी म्हणतो की उद्या सकाळी आवरू. आता दमलोय आपण, सगळे उशीर झालेला आहे कारण उशिरा सगळे घरी गेलेत, मग आता आपण झोपायची वेळ झालेली आहे, तर आता झोपू, काही बिघडत नाही ते प्लेट्स तशाच तिथे ठेवल्या तरी, उद्या सकाळी आवरू. मला असं नाही म्हणणं की आवरणं नाही करायचंय, पण उद्या सकाळी आवरू. आत्ता लगेच अगदी ते आवरून सगळा ओटा नीट पाहिजे, तिथलं बाहेरचं टेबल स्वच्छ पाहिजे, हॉलही आपला एकदम नीटनेटका करून ठेवायचा, ह्याची आत्ता गरज नाहीये. तर आता ही गोष्ट तुलनेने छोटी आहे, पण नाही म्हणलं तरी त्याच्यावरती खूप चर्चा आणि वाद होण्याची शक्यता असलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती झालेच आमचे सुरुवातीला वाद. त्यामुळे आणि हे एकत्र राहिलं मला असं होतं की एवढं आकांतांडव करण्यासारखी गोष्टच नाहीये ना की. मला आणि असं होतं की हे किती बेसिक आहे, म्हणजे ह्याच्यात काय चर्चा करायची, खरं तर करायलाच नाही लागली पाहिजे, पण त्याच्यावर आमची झाली ते म्हणजे वादही आणि बरीच चर्चा की हे कसं योग्य आहे अयोग्य आहे, कारण दोघांसाठी त्याची बाजू योग्य असते ना. त्यामुळे बरोबर आहे. आणि त्यातला माझं कायमच आर्ग्युमेंट असं आलं आहे की समजा नाही केलं तर काय बिघडणार आहे, काय काय अदर ऑप्शन्स आहेत, काय काय घडू शकतं, काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तर हे माझ्यासाठी पूर्ण कन्व्हिन्सिंग गोष्टच नाही की नाही मनाला शांत नाही वाटत, ते आवरलेलं नाहीये तोवर. ही गोष्ट मला पूर्ण कन्व्हिन्सिंगच वाटत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये पुढे कसं जाणार ना की एका बाजूचं आर्ग्युमेंट आहे की नाही ते पण क्लीन करूनच झोपलं पाहिजे, झोपण्याआधी सगळं नीट झालेलं पाहिजे, आणि समजा नसेल एखाद वेळेस नीट तर याचं उत्तर नाही मला मिळते. तर या गोष्टींना वाद होतात. पण मग तुम्हाला त्यातनंच ओके यावेळी तू म्हणतेस तर आवरू, पुढच्या वेळी मी नाही आवरणार तर तेव्हा तू ऐक, असं करावं लागतं. तिकडे आलोय की अशा पोझिशनला आम्ही पोहोचलोय की काही प्रमाणात गोष्टी आवरलेल्या असतात, आता काही वेळा नसतात आवरलेल्या. आय थिंक. आणि हेही आहे त्यातलं की म्हणजे आधी जितक्या म्हणजे पोटतिडकीने मी हे सांगायचे की नाही हे झालं कसं करायलाच पाहिजे, तो माझा ओव्हरऑलच म्हणजे अट्टहास किंवा आग्रह आता कमी आहे. मला असं म्हणजे आता ह्याच्यावर आहोत की तुला नाही करायचंय, मला करायचंय, मला झोप लागणार नाही, मी करीन, तू झोप तुला हवा असेल तर. पण ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघतोच आणि तो काढावाच लागतो, कारण खरंच असं काही दोघंही अगदी सेम सगळं हवी म्हणजे वाटणारी किंवा सगळ्यांच्या आवडी दोघांची अगदी सेम असणारी व्यक्ती खूपच नाही असं असू शकत. किंवा आता माझ्या बाबतीत मला बाकी सगळं जसं तो म्हणला की असं एकदम व्यवस्थित क्लीन सगळं क्लीन लागतं, की
इथल्या इथे जागच्या जागी गोष्टी वगैरे. पण माझा एक अगदीच म्हणजे न मला आवडणारा किंवा त्याच्यावरनं आमचे वाद होतात आणि आता वाद होत नाहीत. तर असं म्हणतं की मला असे माझे कपडे सतत सगळे असे आत आणि व्यवस्थित असं ठेवायला मला नाही आवडत नाही आणि मला ते जमतही नाही. मी खूप प्रयत्न करते पण मला जरा अवघडच होतं. ते लहानपणापासून मला जमलं नाही आहे. तर म्हणजे असं काही घड्या घातलेले कपडे, इस्त्री करून आलेले कपडे वगैरे मला लगेच आत टाकायचे हे मला जमतच नाही. आणि त्या बाबतीत तो खूप असा असतो की तो पसारा त्याचा अजिबात नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी तो एफर्ट आहे की मी माझ्या पेसला मी ते आवरत असते. मला जसं हवंय तसं तो ओके असतो. आधी त्याचं असं व्हायचं की प्लीज हे आवरत आहे, किती दिवस आहे इथेच. पण आता तो नाही करत. सो जसं मी या बाबतीत आलीये त्या ठिकाणी की ठीक आहे, पसाऱ्यांच्या व्याख्येबाबत तुम्ही ऍडजस्ट केलं. आणि आम्ही आमचं ठरवलं की ही काही माझी जागा नाहीये बोलण्याची, आता नकोच याच्यावर बोलायला. आता आम्ही आहोत तिथे, त्यामुळे हो, मग आता त्या गोष्टी काही करायला लागतात. आम्हाला दोघांनाही प्रवास खूप आवडतो. आम्ही खूप फिरतो, एकत्र पण फिरतो आणि आपापल्या कामाच्या निमित्ताने इतरही फिरतो. तर कोणत्याही प्रवासावरनं घरी आल्यानंतर माझी पुढच्या तासाभरात बॅग रिकामी होऊन परत माळ्यावरती ती गेलेली असते. म्हणजे त्याच्यात माझा वेळच जात नाही. रमाचं एक आठवडाभर ते चालू असतं, सॉर्टिंग, आणलेल्या गोष्टी बाहेर काढणं, त्या ठेवणं, धुवायला टाकणं वगैरे वगैरे. तर माझं त्याच दिवशी झालेलं असतं किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी सकाळी, आदल्या दिवशी लेट पोहोचलो असेल घरी. तर म्हणजे विदिन 24 hours माझी बॅग रिकामी असते. वेगवेगळा आहे त्यामुळे पण किंवा पण त्याच्यात म्हणजे तुम्ही एकमेकांचं आपापलं असं. हो आमचं मुळीच असं नसतं. म्हणजे या बाबतीतले आमचे फरक खूप आहेत. पण म्हणलं तसं की आमचा आग्रह नाहीये की आता समोरच्याने तेच करायला पाहिजे. तर तो म्हणला तसा प्रवासाच्याच बाबतीतला असेल तर माझी बॅग जशी मी एक आठवडाभर माझा चालू असतो हे सगळं करणं, तसं माझा बॅग ऍक्च्युली आठवडाभर आधी तयार असते जर मी कुठे जाणार असेल तर. आणि तन्मय त्या दिवशी सकाळी ह्याचा विचार करतो की आता काय बरं करायचं, आता हे कपडे घेऊ का. मग विचार खूप आधीपासून डोक्यात असतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या दिवशी होतं. तर ह्याच्यामध्ये मी किती वेळ अर्धा तास खूप झाला की अरे असं कसं तू करतोयस, पण आता मी ओके. म्हणजे असे पण काही डिफरन्सेस असणारच. आणि त्यांनी असं ते तिचं हे पण होतं की आपण 20 दिवस गावाला चाललोय आणि तुझी बॅग अजून बघितली पण नाही तू, नीट काय आहे नाही गोष्टी माझं तयार असतं की एक्स्ट्राच्या गोष्टींसकट सगळं की काही आहे लागणारे आपल्याला अँटिसिपेट करून की नाहीच असेल तिथे नसेल तर वगैरे असं खूप. पण या बाबतीतले आमचे फरक आहेत आणि आम्ही ते तसे केलेत आता ऍडजस्ट. कुठचे कॉम्प्लिमेंटरी आहेत तुमचे एकमेकांना, म्हणजे असं एकमेकांना हेल्प करणारे, मदत करणारे किंवा असे कॉम्प्लिमेंट करणारे असे काही आहेत का? काही ऍक्च्युली हे सगळेच हे आता आम्ही सांगितले ते सोडून सगळेच नाही. छोट्या स्वभावात काही जे फरक आहेत त्यातल्या गोष्टी की ही गोष्ट कितीही जरी मला लहानपणापासून आईबाबांनी सांगितली असली, विशेषतः आईने सांगितली असली की कोणाकडे तरी आपण जात असू तर काहीतरी घेऊन जावं, काहीतरी खाऊ द्यावा वगैरे वगैरे, तर ती काय अशी माझी आत्मसात झालेली नव्हती किंवा एकट्याने जाण्याची फार वेळच नव्हती आली. कधी फॅमिली बरोबर गेलो तर असायचं. पण रमामध्ये ते आहे आणि ते आता बऱ्यापैकी गेल्या 10 वर्षात काय म्हणतात त्याला कॉम्प्लिमेंट झालंय की माझ्या नाही लक्षात येत पण तिच्या लक्षात असतं की नाही तू. आता मी एकटा जरी कुठे जाणार असेल कामानिमित्त, समजा मी काय अमेरिकेला चाललोय, अनुरूपचे इव्हेंट्स आहेत, मग तिथे मी अनेक मित्रांना भेटणार असतो, भाऊ माझा तिथे असतो, मग त्यांच्यासाठी काहीतरी नेलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊया, त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ नये. तर हे तिच्या डोक्यात खूप पटकन येतं आणि हे कॉम्प्लिमेंट होतं कारण हे माझ्या डोक्यातच येत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर माझ्या डोक्यात येतं की मी या मित्राला भेटणार आहे, तर तिच्या तोंडून पटकन येतं अरे त्यांना आता त्यांना आत्ताच मुलगा झालाय 6 महिन्यापूर्वीच ना, तो लहान 6 महिन्याचं मूल आहे त्यांना, त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जा. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मी अगदी सुरुवातीला म्हणलं ना की लोकांना जोडून ठेवण्याची जी कला तिच्यामध्ये आहे, तर ती अशा छोट्या गोष्टींमधनं ती बरोबर येते आणि ती कॉम्प्लिमेंट होते. कारण हे माझ्या डोक्यातच येत नाही की असं काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे ते तिच्याकडनं बरोबर येतं. त्यामुळे आमची बॅग खूप जास्त मोठी होते प्रवासामध्ये, पण ते येतं आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते व्हॅल्यू ॲडिशन आहे माझ्यामध्ये पण आणि एक नातं म्हणून पण. तर ते क्रुशल आहे. सो तिथे कॉम्प्लिमेंटिंग गोष्टी आहेत की ज्या वर्क होतात. किंवा स्वभावतः काही अजून कॉम्प्लिमेंटरी गोष्टी आहेत की आम्ही दोघंही बऱ्यापैकी एक्सपेरिमेंटल आहोत
पण रमा माझ्या एक 5 पावलं पुढे असते एक्सपेरिमेंट करण्याच्या बाबतीत, अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत. मग ते एखादी डिश ऑर्डर करणं असो हॉटेलमध्ये गेल्यानंतर, किंवा नवीनच रेस्टॉरंट शोधणं, जाणं. विचार करणं, त्याच्या किंवा try एक्सप्लोअर करणं. करणं असं. हे नाही, आम्ही जरा माझं प्रवास करताना हवे तितके एक्सप्लोर करू की आपण या जागी जाऊन बघूयात का, आपण इकडे जाऊन बघूयात का, हे असेल. पण डेली लाईफ मधले जे एक्सपेरिमेंट्स असतात त्याबाबत रमा खूप जास्त आहे. पण ते कॉम्प्लिमेंटरी ठरतं, कारण जे मी कधीच ट्राय केलं नसतं ते ती ट्राय करते, आणि त्या निमित्ताने माझं पण एक्सपोजर त्या बाबतीत वाढतं. तर ती गोष्ट हे माझ्या पर्स्पेक्टिव्हने मी सांगतो की बरोबर. या गोष्टी मला असं वाटतं की खूप जास्त पूरक आहेत. आणि त्यांनी दोघंही मी तर नक्कीच जास्त समृद्ध होतो तिच्या या स्वभावामुळे आणि प्रयोगांमुळे. कारण मला असं वाटतं की मी ही गोष्ट कधीच ऑर्डर नसती केली, हा पदार्थ मला कधी मी बघूनही कधीच मागवला नसता, पण तो ती मागवते. किंवा काही काही बाबतीत मी बऱ्यापैकी पठडीतलं नाही म्हणणार, पण मला त्या माझ्या आवडीच्या गोष्टी असतील तर ते बरं वाटतं की वेगळ्या असं काय आवडत नाही. फार आता कशाला वेगळं करायचंय असं वाटतं. पण फार त्याला तसं नाही. पण म्हणजे असा पण यातला मुद्दा आहे की अगदी तो या टोकाला नाही की मला आवडतच नाही ते. त्यामुळे पण ते म्हणजे त्यामुळे पण ते म्हणजे एकत्र म्हणून पण ते म्हणून काम म्हटलं की ते कॉम्प्लिमेंट करतात. पूरक ठरतं. म्हणजे अगदी की टोकाचं अगदी वेगळं म्हणजे अशा एखाद्या प्रकारे. व्यक्तीला आवडलंच नसतं हे की ते एक्सपेरिमेंट वगैरे काहीच आवडणार नाही तर अवघड झालं असतं. तसं नाहीये. सो हे आमच्या बाबतीतलं सिमिलर काही मुद्दे आहेत. किंवा आम्हाला फिरायला आवडतं आणि सतत लोकांनी घरी असायला आवडतं. लोक घरी असणं ही आम्हाला दोघांनाही आवडणारी गोष्ट आहे. ती पण आमची तशी कॉम्प्लिमेंटच होते, कारण आम्हाला त्याच्यासाठीचा वेगळा एफर्ट नाही आहे. म्हणजे हा मुद्दा येत नाही की असं बऱ्याचदा होतं की मी कुठनं तरी आली आणि आमच्याकडे कोणीतरी आहेतच, किंवा तो आलाय आणि मग माझा ग्रुप आहे, किंवा हा मुद्दा आमच्यात मला चांगला वाटतो की त्या बाबतीतला त्याचं असं काही म्हणणं नाही आहे ना माझं आहे की कशाला आत्ता काय हे असं आम्हाला कधीच नाही होत. त्यामुळे पण ते म्हणजे ते आपापलं पण लाईफ आपण करू शकतो, आणि त्याच्यामुळे असं कधी फार लोड नसतं की अरे बापरे आता हे मला जर प्लॅन करायचंय तर मला आता जरा हे बघायला पाहिजे की ह्याची वेळ आहे का नाही, मग ह्याला चालणार आहे की नाही. हे आमच्या बाबतीत होत नाही, दोघांच्याही बाबतीत. त्यामुळे ते पण एक चांगलं वाटतं की इट्स अ कॉम्प्लिमेंटिंग थिंग की होतो, आम्हाला दोघांना आवडतं हे. त्यामुळे तर तुम्ही दोघंही वेगवेगळ्या व्यवसायात आहात आणि तुम्ही आपापल्या व्यवसायात बिझी पण असता. तर हे सगळं करताना म्हणजे तुम्ही एकमेकांची स्पेस कशी जपता, एकमेकांची स्पेस, आणि ती एकमेकांची स्पेस जपताना म्हणजे जेव्हा तुम्ही आपापल्या स्पेसमध्ये असता तेव्हा तुम्ही अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या संपर्कात येत असता, बरोबर आहे. तर अशा वेळेला एकमेकांवरचा विश्वास पण कसा कायम ठेवता? कारण म्हणजे आज मोबाईल किंवा ह्या समाज माध्यम या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा आपण जास्त अविश्वास किंवा हे झालेले बघतो. तर म्हणून मला विचारायचं की ह्या आपापल्या स्पेसमध्ये असताना सुद्धा तुम्ही एकमेकांवरचा विश्वास किंवा हे कसं कायम ठेवता, किंवा त्यासाठी काय एफर्ट्स घेता, असं मला विचारायचं. खरं सांगू तर हे आमच्यासाठी खूप सहज होणारी गोष्ट आहे की जे आम्ही एकमेकांच्या आपापल्या क्षेत्रांमध्ये जे काही अनुभवतोय त्याबद्दल चा संवाद आमच्यात खूप असतो. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील तरीसुद्धा की म्हणजे आत्ता मी कुठे आहे, कोणाबरोबर आहे पासनं ते माझं कुठल्या व्यक्तीबरोबर काय काम चालू आहे याबद्दलच्या सगळ्या बद्दलच्या चर्चा आणि त्याच्याबद्दलचं काय म्हणू शकतो ते सांगणं एकमेकांना हे आमच्यामध्ये खूप नॅचरली होतं. आणि ते असं नसतं की आता सांगायलाच हवंय कारण ऑब्लिगेशन आहे की आता न सांगून काय, हा नसतो मुद्दा. ते इच्छा पण असते, म्हणजे ते सांगायचं पण असतं. त्यामुळे आमच्या बाबतीतला असा मला तरी आठवत किंवा वाटत नाही की हा मुद्दा कधी या अर्थी त्रासदायक आहे की अरे बापरे मला हे माहितीच नव्हतं. म्हणजे ह्यानी होऊ शकतं की मला ह्याची कल्पना नाही आहे आणि मग ते मला कळलं तर मग मला असं वाटतं की अरे बापरे हे मला कसं नाही माहिती. तर हा आमच्यामध्ये आलेला मुद्दा नाही आहे. आता ही वेगळी गोष्ट आहे की
त्यामधली काही मतं असतील का, तर हो. कारण दोघांची मतं आहेत. आणि त्या बाबतीत असू शकतं की म्हणजे आत्ता हे खरंच कोलॅबोरेशन करायचं आहे का, इथपासनंचे मतं वेगळे असू शकतात. पण जर हा आपण मुद्दा म्हणजे विश्वास आणि या बाबतीतला जर का आपण मुद्दा धरला, तर त्यासाठी आमचं संभाषण खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. संवाद आणि कम्युनिकेशन हेच मला असं वाटतं की सगळ्यात स्ट्रॉंग टूल आहे. की खूप ट्रान्सपरंट संवाद आहे. सगळं बोलतो आम्ही एकमेकांशी. दोन स्वतंत्र क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला जे माहीत नाही ते हे क्षेत्र आहे आणि तिला जे माहीत नाही ते माझं क्षेत्र आहे. तर भरपूर कुतूहलाने आम्ही एकमेकांना भरपूर प्रश्नही विचारतो आणि माहितीही घेतो. तर तो खूप मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हे कामाच्या पर्टिक्युलर बाबतीत म्हणतोय की काय चाललं आहे, कसं चाललं आहे, नवीन काय आहे, नवीन चॅलेंजेस काय आहेत, काय काय एक्सपेरिमेंट्स तुझ्या फील्डमध्ये चालले आहेत, काय काय एक्सपेरिमेंट्स माझ्या फील्डमध्ये चालले आहेत, याबद्दल खूप जास्त संवाद होतो. त्यामुळे बोलायला विषय नाही असा प्रश्नच कधी येत नाही. ते बोललं जातंच आपापल्या कामांबद्दल सुद्धा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट इतर व्यक्तींना भेटणं असेल किंवा इतर कामं करणं असेल, याबाबत प्रचंड मी म्हटलं तसं ट्रान्सपरन्सी आहे की कोणाशी बोलणं होतं आहे, काय होतं आहे, कसं होतं आहे. आणि ते कुतूहल आणि उत्साह एकमेकांना सांगण्याची अर्ज याच मधून येतं की मी शेअर सगळ्या कोणाशी करतो. म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा अनेकदा बोलणं होतं की सगळ्यात काय म्हणतात त्याला मस्त गोष्ट ही आहे की मला तिच्याशी बोलत असताना विचार करावा लागत नाही. तर की मी खरंच कसं बोलू, कोणते शब्द वापरू, हा विचार मला करावा लागत नाही. वेगळा काहीतरी त्याच्यासाठी एफर्ट द्यायला लागत नाही. हीच सुंदर गोष्ट आहे की मी सहज बोलू शकतो. जे काय आहे मनात ते सगळं पूर्ण व्यक्त होण्याची पॉसिबिलिटी आणि व्यक्त होण्याची मुभा ही मला असं वाटतं की ते विश्वास स्ट्रॉंग करते. आणि त्या जोडीला विश्वास आहे, प्रेम आहे, पण दोघांनाही एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या कामाबद्दल प्रचंड आदर आहे. हो. म्हणजे हे काय तू काम करतेस, तर असं कुठेच होत नाही. तर तो जो एक आदर आहे, ती गोष्ट मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे. आणि ती कधी कधी नात्यांमध्ये दुर्लक्षित होते की काय, की तुझं काय अनेकदा आमच्यात गप्पा होतात की फार वेळा रमाला हा प्रश्न विचारला गेला आहे की अच्छा तू भरतनाट्यम करतेस का आणि मग पोटापाण्यासाठी काय करतेस. तर तो व्यवसाय असू शकतो, तो एक रिस्पेक्टेबल काम आहे, ते तिचं फुल टाईम काम आहे ते. तर त्याला जो एक आदर मिळायला पाहिजे तो दिला पाहिजे. तर ही गोष्ट माझ्याही डोक्यात आहे किंवा माझ्या कामाबद्दल सुद्धा, माझ्या वेगवेगळ्या कामांबद्दल, मग ते माझं सामाजिक काम ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्ड आहे किंवा अनुरूपचं काम असेल, तर या सगळ्या कामाबद्दल तिच्याही मनात असणारा आदर, तर तो आदर खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो गोष्टी बऱ्याच काय म्हणतात त्याला स्ट्रेंथन करतो. आणि त्याच्या जोडीला तो आदर टिकतोही ट्रान्सपरन्सीमुळे आणि कम्युनिकेशनमुळे. त्यामुळे या गोष्टी सगळ्याशी लिंक्ड आहेत की मला माहिती असेल तर मला आदरही वाटेल, आणि मग तो संवाद असेल तर तो आदर वाटेल. प्रेम आहेच आहे, पण तो आदर वाटला तर अजूनच जास्त नातं पण समृद्ध होऊ शकतं आणि मग विश्वास अजून जास्त स्ट्रेंथन होतं. सो ते अशा एकमेकांशी लिंक्ड गोष्टी आहेत. त्यातली एक जरी गोष्ट हल्ली तरी कदाचित गोष्टी खिळखिळ्या होऊ शकतात. त्यामुळे तो संवाद महत्त्वाचा आहे, आदर महत्त्वाचा आहे, आणि मग तो विश्वास अजून स्ट्रॉंग होत जातो, दृढ होत जातो. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं की आमच्या बाबतीत आहे, जी एकत्र राहून ते शिकली पण गेली आहे आणि ती दोघांमध्ये आहे पण, की आम्हाला ह्यावर खूप विश्वास आहे की जर का एखादी गोष्ट तन्मयला करायची आहे आणि त्याची इच्छा आहे आणि त्यातून त्याला आनंद मिळणार आहे, तर ती गोष्ट भले मला ती त्यावेळेला नाही आवडत आहे किंवा आवडत नाहीपेक्षा मला ती योग्य वाटत नाही आहे त्यावेळेला, पण ती त्याला वाटते आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे की त्याला त्यातनं मिळणार आहे ना आनंद, तर तो आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मग तिथे हा मुद्दा येणं मला गरजेचं वाटत नाही की पण मला आवडत नाही तरी तू कसं काय करतोयस. तर मला नाही वाटत की आम्ही दोघंही त्या स्पेसमधनं काम करतो की मला नाही आवडते म्हणून तू हे करू नकोस. हे आमच्या बाबतीत कधी होत नाही, म्हणजे फॉर्च्युनेटली होत नाही. पण
ती पण गोष्ट मला वाटतं की ती महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही युनिट म्हणून काम करता की तुम्ही वेगवेगळे आहात, तुम्ही आपापल्या स्पेसेसमध्ये आहात, पण मी कुठल्याच अर्थी तू घेतलेला निर्णय और तुला तुझी असणारी आवड ही ह्याबद्दल मला अनादर करणं किंवा त्याच्या बाबतीत माझं असं एक काहीतरी वेगळं मत असणं की हे नाहीच आहे, हे चांगलं, असं नाही होत आमचं ते. त्यामुळे म्हणजे जसं मगाशी आपण म्हणाला की एकमेकांविषयी जो स्पेस विषयीचा आणि एकमेकांच्या ह्याच्या प्रोफेशन विषयीचा जो आदर आहे, हो. त्याच्यामुळे ती एकमेकांची स्पेस सुद्धा Preserve केली. वेळोवेळी ती कमी जास्त करायची लवचिकता, मला असं वाटतं हो. की तुमच्यामध्ये ती, मी एक उदाहरण देतो की जसं आता म्हणालात की त्याचा कार्यक्रम आहे, तर आता माझी स्पेस मी थोडीशी आता एवढी नाही हा. आता हे केली तरी हो. चालण्यासारखं आहे. हो, की ही जी लवचिकता आहे, की ही लवचिकता सुद्धा फार महत्वाची आहे. कारण असं आपल्याच स्पेसमध्ये असं रिजिड राहूनही Correct. चालत नाही. नाही. नाही झालं. नाही म्हणजे मी एक उदाहरण देतो की म्हणजे रमा आता शास्त्रीय नृत्य करते, भरतनाट्यम ती शिकवते, शिकली आहे. तर साधारण शास्त्रीय संगीत असो किंवा नृत्य असो, या क्षेत्रामध्ये एक नैसर्गिक नाही म्हणणार, पण एक रिजिडिटी आहे की असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. तर या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करत असताना तिचं जेव्हा ते काम असतं तेव्हा तिला जर काहीतरी वेगळी अपॉर्च्युनिटी आली की जी ट्रॅडिशनल शास्त्रीय नृत्याच्या चौकटीत न बसणारी आहे, तर तिथे तिने ते काम करावं का न करावं याबद्दल ती माझ्याशी बोलते. आता ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेगळी आहे ना, मी शास्त्रीय संगीत शिकलो नाही, मी शास्त्रीय नृत्य शिकलो नाही, त्यामुळे त्यातली ती चौकट कशी असते, ती किती कडक असू शकते, नसू शकते, त्याचे प्रोज अँड कॉन्स असू शकतात किती, ह्याच्याबद्दल मला पुरेशी कल्पना नाही, जी तिला आहे. पण त्यावेळेचा माझा तिच्यासाठीचा प्रश्न असा असतो की ही अपॉर्च्युनिटी आली आहे, हे ओके आहे, ती करून तुला आनंद मिळणार आहे ना, तुला मज्जा येणार आहे ना, ती गोष्ट सगळ्यात प्रायमरी आहे. मग ती शास्त्रीय नृत्याच्या पारंपरिक चौकटीत न बसणारी असो किंवा कशी असो, त्याचा संबंधच नाही आहे. तू तिथे काही हे बघा हे भरतनाट्यम मी परफॉर्म करते असं म्हणत काहीतरी खोटं परफॉर्म करणार नाही आहेस. तू जर काहीतरी फॉर एक्झाम्पल वेस्टर्न करणार असशील परफॉर्म, तर तू म्हणणार की हे वेस्टर्न डान्सच आहे आणि ते तसंच परफॉर्म करणार, म्हणजे तू काहीतरी पारंपरिक गोष्टीचा विचार करण्याचं कारण नाही. पण भरतनाट्यम नृत्यांगना तू आहेस म्हणून तू बाकी आता कशाचं काही करायचं नाही, हा काही विचार मला रुचणारा तर नाहीच नाही. पण त्याच्याबद्दलची शंका तिला असेल आणि त्याबद्दलचं जर शेअरिंग असेल, तर माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा नाहीच आहे की तुझ्या इमेजला हे जाणार नाही, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दाच नाही आहे. माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की तुला त्याच्यात मजा येणार आहे ना, तुला त्यातनं आनंद मिळणार आहे ना, की मजा येईल, मला हे ट्राय करून बघायचं आहे, मला एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे, मला हा डान्स फॉर्म पण करून बघायचा आहे जो मी कधीच केला नाही फॉर एक्झाम्पल, किंवा अशा पद्धतीचं मी काम केलं नाही आहे, मी अशा पद्धतीच्या नाटकात काम केलं नाही. मध्ये तिने एका सुंदर नाटकामध्ये पण कोरिओग्राफी आणि डान्स असं केलं होतं. आता ते काही कन्व्हेन्शनल भरतनाट्यम नव्हतं, सेमी क्लासिकल स्टाईलमध्येच होतं. मेघदूतचा डान्स जो होता तो सेमी क्लासिकल नाही, दोन स्टाईल्स एकत्र, पण डायरेक्ट क्लासिकल डान्स असं नव्हतं की ती पूर्ण गेटअपमध्ये डान्स करते अशा पद्धतीचं किंवा तशा म्युझिकवरती होतं असं पण नव्हतं. पण तो एक्सपेरिमेंट तिने केला आणि सुंदर केला. तर त्यातला महत्त्वाचा मुद्दाच आहे की तुला आनंद यायला पाहिजे. तू असं काही करू नकोस की ज्यातनं तुला मजा नाही येणार आहे, तुला आनंद नाही मिळणार. आणि हा दोघांच्याही बाबतीतला मुद्दा आहे की मला काय आवडतंय, मला तू हे करावंसं वाटत नाहीये वगैरे, ही गोष्ट खूपच नंतर येते. पहिला मुद्दा आहे की तुला आनंद आला पाहिजे आणि तुझ्या आनंदामध्ये मी बॅरियर नसलो पाहिजे, तरच नातं समृद्ध होईल. ज्या क्षणाला असं वाटेल तुला की तुझा काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये आनंद आहे आणि तुला एखादी गोष्ट करून मज्जा येणार आहे आणि मी मध्ये असल्यामुळे नेमकं तिला ते करता येत नाहीये, त्या क्षणाला माझ्याबद्दलचाही तिचा आदर कमी होईल ना, की तू आलास मध्ये रे, नाहीतर काय, नाहीतर मग मी खूप अजून मजा गेली असती, आनंद घेतला असता. माझं म्हणणं आहे की नाही, मी बॅरियर नाही ठरलो पाहिजे, मी एनेबलरच असलं पाहिजे, मी तुला सक्षम करणाराच असलो पाहिजे, मी तुला आडकाठी करणारा कधीच असता कामा नये. तर हे बऱ्यापैकी आमचं दोघांचंही स्ट्रॉंग आहे की आपण एनेबलर पाहिजे, बॅरियर नाही. आता थोडं तुमच्या सहजीवनाकडून थोड्याशा जनरल ह्याच्याकडे येतोय की आजकाल अनेक म्हणजे तरुणी म्हणजे जेव्हा लग्न करायची म्हणजे सगळे घरचे म्हणतात किंवा करतात तेव्हा मला सेटल होऊ दे मग लग्न करतो असं बरेच जण म्हणत राहतात. तर ते
सेटल होण्याची नक्की व्याख्या अशी काय करता येऊ शकते, कारण सेटल होणं ही तर एक टप्प्याटप्प्याने चालू राहणारी प्रक्रिया आहे. तर त्यामुळे सेटल होऊ दे मग लग्न करतो, किंवा हा नक्की त्यामुळे मग लग्नाचा विचार किंवा सेटल होणं ही याचा असा एकमेकांशी संबंध कसा जोडला पाहिजे असं वाटतं? क्षेत्र आणि ऍक्च्युली कामे. तू उत्तर दे, कारण तू लग्न केलं असताना तू 25 वर्षाची होतीस. ऍक्च्युली मी खरं सांगू तर मी असा खूप विचार या अर्थी नव्हता केला की आता सेटलच होऊ मग लग्न करू वगैरे. कारण तुम्ही म्हणलात तसं की ती एक म्हणजे कायमच ती प्रक्रिया आहे, ती होतच राहते ना. आपल्याला कुठल्याच वयाच्या टप्प्यावर असं वाटत नाही की अरे आता आपण छान सेटल झालोय. तर सतत वाटत राहणार आहे की अजून मला काहीतरी हवंय, अजून मला हे अचीव्ह करायचं आहे, मग मला बरं वाटणार आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे ह्याचा असा जर काय विचार केला तर मला असं वाटतं की लग्न हा तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आहे आणि एक त्यातला भाग आहे. म्हणजे आयुष्य नाही आहे लग्न हे, की लग्नच करायचं म्हणजेच सगळं आहे असं नाही आहे. लग्न इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. सो युअर लाईफ इज लार्जर दॅन मॅरेज. आणि म्हणजे मला म्हणायचं आहे मॅरेज या अर्थी की जे लोकांसाठी ना असं असतं की नाही मला म्हणजे सेटल व्हायचंय आणि मग लग्न करायचं, कारण लग्न त्यांच्यासाठी असा काहीतरी एक मोठा बागुलबो असल्यासारखं तेच मला जो म्हणायचं. विचार करतात तो मला असं वाटतं की करण्याची गरज नाही. कारण एकतर लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जर तुमचा असा असेल की माझ्या आयुष्यात मी जसं आत्ता आयुष्य जगतीये त्याच्यामध्ये माझ्यासाठी जर एखादी व्यक्ती जी काय पार्टनर म्हणून येणार आहे ती आपलं आयुष्य अजून समृद्ध आणि व्हॅल्यू ॲडिशन केल्यामुळे आपलं आयुष्य प्रगल्भ करणार आहे अशी जर व्यक्ती असेल तर तो मला असं वाटतं की टप्पा कुठे कधीही आला तरी तुम्हाला तुमच्या इंडिपेंडेंट सेटलमेंटची आणि याची अशी सांगड घालण्याची काही फार गरज नाही आहे. ती गोष्ट आपोआपच होणारी असते आणि तसं तुम्ही आयुष्यभर सेटल नसताच. मला नाही वाटत की कोणी असतं. त्यामुळे मला वाटतं की ते उगाचच केलेलं एक स्वतःच्याच मनाशीच एक स्वतः केलेलं असं हे वाटतं मला की जरा सेटल झालं की मग मी करीन, किंवा मी अजून काहीच नाही सेटल्डच नाही तर मी लग्न कशाला करू. ह्या दोन गोष्टी मला वाटतात, मला पर्सनली वाटतात की त्या काही फार एकत्र जाण्याची गरज नाही आहे. लग्न ही छान एकत्र राहून एकत्र ग्रो होणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी तर मी खूप तसं यंग असताना केलं असं मी म्हणू शकते, पण आता नाही करत लोक. आय थिंक सेटलमेंटचा हा शब्द जेव्हा वापरला जातो आता अनुरूपमध्ये मी बघतो तेव्हा त्याचा खूप डायरेक्ट संबंध फायनान्शियल स्टेबिलिटीशी आहे. आर्थिक स्थैर्य माझं किती आहे हा प्रश्न थोडासा काय म्हणता येईल विनोदी एक प्रकारे. कारण कोणत्या जॉबमध्ये सिक्युरिटी आहे असा प्रश्नही आज आपण विचारू शकतो. त्यामुळे कितपत स्थैर्य खरंच आहे हा प्रश्न आहेच आहे. दुसरं असं की मी 2 लाख रुपये कमवतो पण गेल्याच वर्षी होम लोन घेतलं असेल तर आता त्यातले 1.5 लाख रुपये जायला लागले तर मी खरंच 2 लाख रुपये कमवतो का गेल्या वर्षी 1 लाख रुपये कमवत होतो ह्याच्यात जास्त ॲक्च्युअल पैसे हातात येतात हे आपण बघू शकतो. मला असं वाटतं की सेटलमेंटचा ॲक्च्युली विचार करत असताना तुम्ही मेंटली सेटल्ड आहात का हे बघणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का हे बघणं जास्त गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या बघण्यापेक्षा. आर्थिकदृष्ट्या कोणती गोष्ट महत्त्वाची हे पण सांगतो की ते असं बघायलाच नको असं गरजेचं नाही. पण मला असं वाटतं की मुलं असो किंवा मुली असो तुम्ही स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं राहणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. आणि ती फक्त आर्थिक अंगाने मी म्हणतो अशातला भाग नाही. आपण 15,000 रुपये कमवत असो नाहीतर 15 लाख रुपये कमवत असो कमावण्याने एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो. मी काहीतरी काम केलं म्हणजे मला आठवतं की मी पहिल्यांदा जी प्रोफेशनल कमाई केली तर मी माझं मास्टर्स संपवलं होतं व्हिडिओ प्रोडक्शनचं आणि पहिल्यांदा दूरदर्शनसाठी एपिसोड एका त्यांच्या सिरीजसाठी नॉन फिक्शन शोसाठी लिहून दिले होते आणि 2,000 रुपयाचा मला चेक मिळाला होता. तर 2,000 रुपयाची व्हॅल्यू तेव्हाही काही फार ग्रेट नव्हती, फार जुनी गोष्ट नाही, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण तेव्हाही अशी काही प्रचंड नव्हती. आज त्याची प्रॉब्ली 7-8-10,000 रुपये फार फार तर व्हॅल्यू असेल इन्फ्लेशन ॲडजस्ट करता. पण
तो चेक हातात आल्यानंतर वाटणारा कॉन्फिडन्स हा कितीतरी जास्त होता. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत आहे की रक्कम महत्वाची नाहीये, पण मी काहीतरी कष्ट केले, मी काहीतरी काम केलं आणि त्याचा मोबदला मला मिळाला आणि यातून मी आता माझ्या पायावर काहीतरी उभा राहणार आहे. मग मी पहिला जॉब केला, तर जॉबमधून मला पगार यायला लागला, त्यातनं माझे खर्च भागायला लागले. मला भाडं नव्हतं भरायला लागत कारण मी आईबाबांबरोबर राहत होतो, पण स्टील माझा मी राहायला लागलो, माझ्या पायावर उभा राहायला लागलो. माझ्या साठवलेल्या पैशातनं मी खर्च करून ट्रिप करायला लागलो. यातून जो कॉन्फिडन्स येतो तो माणूस म्हणून प्रगल्भ करायला मदत करतो. तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभं असणं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आणि ही गोष्ट थोडीशी काय म्हणतात त्याला ठासून सांगणं गरजेचं आहे की ही जेंडर स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे अनुरूपमध्ये जर कोणता मुलगा आज आला आणि म्हणला की मी नोकरी नाही करत, मी माझे काही छंद जोपासतो, पण मला लग्न करायचं आहे, तर त्याला मुलगी नाही मिळणार आहे. खरोखरच त्याच्यासाठी जर पार्टनर शोधायचं असेल तर प्रचंड अवघड आहे. पण एक्झॅक्टली उलट एखादी मुलगी असेल तर तिचं लग्न होण्याची शक्यता मुलाच्या पेक्षा कितीतरी जास्त आहे. हा आपल्या समाजाचा एक काय म्हणतात त्याला एक चित्र आहे. तर मला असं वाटतं की हे मुलींनाही माझं म्हणणं तेवढंच लागू आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. किती पैसे कमवताय हे महत्त्वाचं नाही आहे. ॲक्च्युली नातं पुढे जर समृद्ध करायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं असणं आणि तो कॉन्फिडन्स असणं हे नात्यासाठी पण गरजेचं आहे. आणि आपण कोणावर अवलंबून नाही होत ही भावनासुद्धा तुम्हाला एम्पॉवर करते. त्यामुळे सेटलमेंट ही या अर्थी बघणं गरजेचं आहे. मग तुम्ही किती पैसे कमवताय यानुसार तुमची लाईफस्टाईल ठरणार आहे, त्यानुसार तुमचे निर्णय पुढे ठरणार आहेत. पण ते तुम्हाला ठरवता येतात. ते तुम्हाला काय एखाद्याला 15 लाख रुपये कमी वाटणार आहेत की 15 लाख रुपये मी कमवतो महिन्याला, असं जर एखादा माणूस म्हणायला लागला तर असेही लोक भेटतीलच आपल्याला. आणि ते म्हणतील की हे मला पुरत नाही आहे कारण मला तर दरवर्षी नवीन ऑडी घ्यायला आवडते किंवा नवीन BMW मला घ्यायचीच असते, तर कदाचित पैसे पुरत नाहीत आणि मला 4 बंगले मोठे असल्याशिवाय पुरत नाही. पण तो प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे की मला किती पैसे लागतात. आणि माझी आई अनेकदा बोलताना अनुरूपच्या कार्यक्रमांमध्ये पण म्हणते की माझे पैसे किंवा तुझे पैसे हे आपल्या पैशांपेक्षा कायम कमीच असतात. बरोबर. ही गोष्ट इतकी करेक्ट आहे की अल्टिमेटली आपले पैसे आहेत ना ते, तर आपले पैसे असणार आहेत. आपण सेटल्ड असू का, आपण कशा पद्धतीने असू हे जास्त महत्त्वाचं आहे. किंवा पूर्वी लग्न करताना हमखास म्हणजे आजी जेव्हा बघायची, जिने अनुरूप सुरू केलं तेव्हाही जी वर्णनं असायची त्याच्यामध्ये एक शब्द एक विशेषण हमखास असायचं की होतकरू मुलगा आहे. तर होतकरूचा अर्थ काय की ज्याच्यात कपॅसिटी आहे, ज्याच्यात क्षमता आहे. आणि ती गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते की आज नसेल पण क्षमता आहे. आज आपण शार्क टँक बघतो आणि इन्व्हेस्टर्स वगैरे बघतो तेव्हा आपण त्याचं खूप कौतुक करतो की इन्व्हेस्टर अगदी एखाद्या आयडियावरती 5 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत असेल तर तेव्हा आपण त्याला खूप ग्लोरिफाय पण करतो, त्याला ग्लॅमर आहे. पण ते कशाच्या आधारावर आहे तर ते क्षमतेच्या आधारावर आहे. मग नात्याच्या बाबतीत आपण क्षमतेला इतकं कमी महत्त्व का देतो? नात्याच्या बाबतीत आपण त्याला ग्लॅमर का नाही देत की अरे नाही ह्याच्यात क्षमता आहे, आत्ता नाही आहे, आजच्या घडीला नाही आहे. आजच्या घडीला कदाचित ह्याच्याकडे स्वतःचा पुण्यासारख्या ठिकाणी 2 BHK फ्लॅट नाही आहे, जे घेणं प्रचंड अवघड आहे कोणत्याही 27 वर्षाच्या व्यक्तीसाठी, मुलगा असो किंवा मुलगी. किंवा मुंबईत तर त्याहून अजूनच जास्त. तर इतके पैसे घालून मला आत्ता करणं शक्य नाही आहे आत्ताच्या घडीला. पण ह्याच्यात क्षमता आहे का, ह्याच्यात काहीतरी इंडिपेंडेंटली करण्याची धमक आहे का, ह्याच्यात पण ह्याच्यात पण मुलगा मुलगी परत स्पेसिफिक नाही आहे, ते जेंडर स्पेसिफिक नाही आहे, ते सगळ्यांसाठी लागू आहे. तर ती क्षमता बघणं जास्त गरजेचं आहे आत्ता काय आहे पेक्षा. आणि तुम्ही मेंटली सेटल्ड आहात की मला क्षमता बघायची आहे, मला बँक बॅलन्स नाही बघायचा आहे किंवा तर ती गोष्ट मला जास्त क्रुशल वाटते. तर तिथे सेटलमेंट गरजेची आहे. आणि मानसिकदृष्ट्या मी जर तयार असेल की मला क्षमतेवर लक्ष द्यायचं आहे तर मानसिकदृष्ट्या मी सेटलमेंट पटकन होणार आहे लग्नाच्या दृष्टीने. आणि रमानी सांगितलंच की लग्न ही व्हॅल्यू ॲडिशन वाटते का हा प्रश्न विचारणं स्वतःला गरजेचं आहे. तो वाटत नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवले तरी मी अजून सेटल्ड नाही असं वाटेल. कारण गोल्स तुमचे असतातच पुढची काही ना काहीतरी. आज जर माझ्याकडे एक घर असेल तर मला अजून एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यायचं आहे, मला अजून एक सेकंड होम घ्यायचं आहे. आज मी भारतात फिरायला जातो, मला उद्या युरोपला ट्रिपला जायचं आहे. ही गोल्स तुमची कायमच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हवं तिथे सेटलमेंटचा तुमचा फायनान्शियल सेटलमेंटचा बार सेट करू शकता.
आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा मला काय फार पैसे मी कमवत नव्हतो, हिचेही काही फार ग्रेट क्लासेस होते अशातला भाग नव्हता. किंवा पहिल्यांदा जे आम्ही घरामध्ये इंटेरियर केलं ते इतकं जुजबी आणि इतकं बेसिक होतं की नव्हतंच काय. चालवून घेऊ आपण ह्याच्यात. किंवा आईच्या जुन्या घरी हां. फर्निचर जेव्हा रिनोव्हेट केलं होतं तेव्हा जुनी कपाटं काढून तशीच आम्ही लावली होती आणि तसंच ते फर्निचर वापरत होतो. म्हणजे ते फार ग्रेट नव्हतं, पण जे आहे त्याच्यात आपण ॲडजस्ट करू, मस्त राहू, कारण आपल्याला एकत्र राहायचं आहे. आणि मुद्दा हा नाही आहे की आपल्याला काय ॲडजस्ट करून किंवा काहीतरी मुरड घालून राहायचं आहे. मुद्दा आहे की आज नाही आहे पण उद्या आपण जमणार आहे, आपल्याला तेवढी धमक आपल्यामध्ये आहे, तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे, तर ते आपण करू. आणि हे गोल नाही आहे ना, आज जमलं तर करू, नाही जमलं तर नाही करणार. इतकी ती फोकस फोकस महत्वाचा आणि ती लवचिकता आणि ती धमक, ती मानसिक तयारी महत्वाची. महत्वाची आहे. त्यामुळे तुमची सेटलमेंटची व्याख्या वारंवार विवेकाच्या विचारावरती तपासून घेणं गरजेचं आहे. विवेकी विचारावरती. त्याला सत्सद्विवेक बुद्धी जे मराठीत एक छान सुंदर शब्द आहे की तो शब्द वापरून खरंच ह्याची कितपत गरज आहे, खरंच हे काय आहे, हे मला का हवं आहे, याचा माझा उद्देश काय आहे, मी या गोष्टीकडे एक शिडीसारखं बघतो आहे का लग्नाकडे, का मी या गोष्टीकडे एक व्हॅल्यू ॲडिशनसारखं बघतोय. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर त्या पद्धतीने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ते झालं तर मग सेटलमेंटचा प्रश्न तुलनेने मागेच पडतो. जर आपण एकत्र राहणार असू तर आपल्याला काय काय करायला लागेल, काय काय आपल्याला गोष्टी लागतील, मग आपल्या दोघांमधलं फायनान्शियल आपल्याला प्लॅनिंग कसं करावं लागेल. म्हणून आपण अगदी सुरुवातीला फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोललो तर त्याच्याशी संबंधित आहे. पण ती जर समोरची व्यक्ती सक्षम असेल, त्या व्यक्तीमध्ये धमक असेल, तर ती गोष्ट आपण प्लॅन पण व्यवस्थित करू शकतो. तर ते बघणं जास्त गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं की या बाबतीत हाच विचार केला पाहिजे की मी सक्षम आहे का. आज नसेल माझ्याकडे तर सुरुवात स्वतःपासनं. तर या अर्थी मी आज काय माझ्या ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल सेटअपमध्ये फार अगदी सेटल्ड म्हणलं जात नसेल, पण मला माहिती आहे मी उद्या असणार आहे. ही धमक माझ्यामध्ये असेल तर मी आपोआप मेंटली पण सेटल होतो. आणि ते आम्हाला आमच्या बाबतीत पण वाटतं की आम्हाला माहिती होतं की आपण होणार आहोत आज ना उद्या, आत्ता या वर्षी नसू, फार तर 2 वर्ष उशिरा असू, पण आपण मेंटली तयार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण हे करू शकतोय, मी नक्की करू शकणार आहे, तिला कॉन्फिडन्स आहे की ती हे नक्की करू शकणार आहे. तर मग आपण ह्याच्यात पडू शकतो. आणि कारण याच्यात पडणं हा बॅरियर परत ठरता कामा नये. उलट आपण एकमेकांबरोबर असल्यावरती एनेबलरच असणार आहोत. ती प्रोसेस तर आनंदाची व्हायला पाहिजे. सेटल नसू तर सेटल होऊ, एकत्र होऊ. हा कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. तो म्हणला म्हणजे आणि तो सगळ्याच गोष्टी आधीपासून असतील तर मजा पण नाही ना. बरोबर म्हणजे आहे. आज त्या घरात मिळवण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही मुकणार आहात मस्त. एक एक गोष्ट एकत्र तयार करणं, आम्ही एकत्र पहिली गाडी घेणं, पहिली 2 व्हीलर घेणं, घरातलं काही गोष्टी असतील फर्निचर करण्यापासनं किंवा एखादी वस्तू आणण्यापासनं, टीव्ही असण्यापासनं. तर मला आठवतं की आमच्याकडे खूप साधा जुना टीव्ही होता सेकंड हँडवाला. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा मोठा चांगला स्मार्ट टीव्ही घेतला तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद झाला. कारण पैसे साठवून घेतला होता आम्ही. असा तो ॲक्च्युली काही महिने पैसे साठवले होते आणि मग तो घेतला होता. तर तो दोघांचा प्लॅनिंगचा पार्ट होता ना. तर तुम्ही दोघं एकत्र मिळून काहीतरी अचीव्ह करताय याचा आनंद खूपच जास्त असतो आणि ते तुमचं नातंही स्ट्रेंथन करतं. युनिट. त्यामुळे सेटलमेंट त्या अर्थी बघणं गरजेचं आहे. आणि आपण दोघं एकत्र युनिट म्हणून सेटल होऊ शकतो का एकत्र पुढे जाऊन, आणि तेवढी धमक आणि क्षमता आपल्यात आहे का, ते महत्वाचं आहे. दुसरा आज आपण बघतो की आज आपण आता 21व्या शतकात आलेलो आहोत तरी सुद्धा अजून आपण जेव्हा लग्न याचा विचार करतो तेव्हा जास्त करून जुळवताना विवाह समारंभ या गोष्टीवर जेवढा विचार आणि अगदी खूप काथ्याकूट आणि असं सगळं केलं जातं तेवढाच विचार हा असा सगळा आहे जे सहजीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने केला जात नाही. तर हा जो विचार आहे की ठीक आहे तेही करा तुम्ही, मी नाही असं नाही, मी ते प्री वेडिंग शूट करा, सगळं करा, पण त्याच्या जोडीला हाही त्याच्या आधी हा मेन विचार करा. तर हा जो विचार रुजवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत करतच आहात, पण आणखीन काय करायला पाहिजेत असं मला तर वाटतं की सगळ्यांनी प्रीमॅरिटल काउन्सिलिंग घ्यायलाच हवं. आय थिंक हो. म्हणजे त्यात काही ते नॉन निगोशिएबल असल्यासारखं आहे. तर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, जसं आपण एखादं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणार असू तर त्यातल्या तज्ज्ञ माणसाला विचारतो की बाबा हे शेअर चांगले आहेत ना, हे म्युच्युअल फंड कसे आहेत,
मार्केट सध्या कसं आहे, आपण काय रॅन्डमली पैसे टाकत नाही ना. नाही. हो. तर त्याचा विचार करतो आपण की हे आपण व्यवस्थित गुंतवतोय ना आपण पैसे. तसं आपण आयुष्याचा खूप मोठा भाग, आयुष्यातला खूप मोठा वेळ, पुढचं आयुष्य हे गुंतवत आहोत, तर आपण त्याची तयारी केली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याचा गायडन्स तज्ज्ञ माणसांकडनं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तो मॅन्डेटरीच असला पाहिजे असं मला वाटतं की त्याबाबत जसं मेडिकल टेस्ट करून घेणं मॅन्डेटरी आहे असं मला वाटतं की काही स्पेसिफिक मेडिकल टेस्ट या लग्नाच्या आधी तुम्ही करून घेतल्याच पाहिजेत. आम्ही केल्या होत्या आम्ही पण केलं. की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजचा इथं विषयच नाही, आम्ही पण करून घेतलं होतं की आपण या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. आपण एकमेकांबरोबर राहणार आहोत तर आपली हेल्थ कशी आहे ते गरजेची आहे बघणं. तशी आपली मेंटल हेल्थ कशी आहे, आपण कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत त्याबद्दलचा गायडन्स हे मॅन्डेटरीच आहे आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. काउन्सिलिंगला असणारा जो एक स्टिग्मा आहे तो दूर ठेवून काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर काउन्सिलरकडे जाण्याची ती व्यक्ती नसून त्याच्या आधी येऊच नाहीये म्हणून सुद्धा आपण जायला पाहिजे. हा विचार रुजवणं, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. हो, महत्त्वाचाच मुद्दा आहे. त्यामुळे ते मॅन्डेटरीच आहे. आय कॅनॉट स्ट्रेस इट. बरोबर आहे. कारण वेडिंग किंवा विवाह हा एका दिवसाचा असतो, पण लग्न किंवा मॅरेज हे आयुष्यभराची गुंतवणूक आहे आणि त्याचा नीट विचार व्हायलाच पाहिजे आणि त्यामुळे प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे खूपच महत्वाचं आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया की आता बोलताना सुद्धा विचार झाला की सहजीवनातून किंवा लग्नातून आपली एक ग्रोथ होत असते. तर एक व्यक्ती म्हणून तुमची कशी ग्रोथ झाली हे तुम्ही आपापलं सांगा की एक व्यक्ती म्हणून तुमची कशी ग्रोथ झाली मी मगाशी म्हणलं तसं की तन्मयचा जो रॅशनल एलिमेंट आहे ना, तो मला माझ्या व्यक्तिमत्वासाठी आणि जो म्हणजे मला माझ्यातच झालेला जो बदल दिसतो तो मला पॉझिटिव्ह वाटतो की त्याच्यामुळे म्हणजे तो एखाद्या गोष्टीकडे जसं बघेल त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातल्या मी म्हणेन की त्या खूप जर आत्मसात करू शकलो आपण तर आपल्याला आपलं काम सोपं होणार आहे किंवा आपल्याला थोडा मार्ग मोकळा होणार आहे, आपल्याला विचारांमध्ये थोडी क्लॅरिटी येणार आहे. ह्या गोष्टी ज्या त्याच्या आहेत त्या मला माझ्यामध्ये आणता आल्या किंवा सहवासाने त्या आमच्या एकमेकांच्या सहवासामुळे त्या मला माझ्यामध्ये आत्मसात करता आल्या. ही गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी काय म्हणू शकतो आपण त्याला पॉझिटिव्हच आहे गोष्ट आणि त्याचा मला व्यक्तिमत्व म्हणून पण फायदा झाला. कारण म्हणजे मी आधी खूप अशी काय म्हणू शकतो आपण ओव्हर थिंकिंग किंवा जास्त त्याच्यात गुंतणं किंवा त्याच्यामध्ये नको त्या गोष्टींचा विचार करत राहणं, तर त्याला जेव्हा एक थोडासा रॅशनल एक टच आहे की खरंच ह्याची गरज आहे का, किंवा कायम मला हे व्हायचं की आपण हे का करतोय, म्हणजे मला हा नव्हता मुद्दा की कोणीतरी सांगितले म्हणून मी करत गेले, तो कधीच नव्हता. पण त्याही वेळेला म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपण जे महत्त्वाचे निर्णय असतात त्याच्या बाबतीत काही वेळेला इमोशनल असतो, पण आपण इंटरनली खूप विचार नसतो केलेला किंवा इंटरनली ना आपण खूप गुंतलेलो असतो की आपण खूप विचार करतो आणि मग तो कुठेच जात नाही, म्हणजे आपण फक्त विचारच करत राहतो. तर त्याच्यामध्ये कसं म्हणजे त्याचं सॉर्टिंग कसं असायला पाहिजे हे तन्मयकडे बघून बघून पण मी खूप शिकले आणि मला त्याचा फायदा खूप झाला की माझ्या असण्यामधला, आणि तो माझा एलिमेंट थोडासा स्ट्रॉंग झाला आहे. आणि आता मला म्हणून मला तो बॅलन्स आता मला आवडतो की मी म्हणजे माझी इमोशनल साईड आणि रॅशनल साईड ह्याच्यातला जो आहे तो मला इंटरेस्टिंग वाटतो की अदरवाईज माझं नसतं तसं असलं, म्हणजे मी नसते तशी असं मला जाणवतं. सो आय थिंक ते मला आहे. दोन गोष्टी मला वाटतात. एक म्हणजे मी इन जनरल स्वभावतः आधी खूप जास्त आग्रही होतो, म्हणजे ओपिनियनेटेड आजही आहे, मतं आहेत, ठाम मतं पण आहेत, पण आग्रही म्हणजे हेच मत सर्वोत्तम आणि योग्य असं आग्रह असणं की मी केलाय विचार, मला माहिती आहे हे, किंवा काय काय वेळेला तर विचाराचा पण संबंध नसतो, आवडीचा असतो
की मला हा रंग आवडतो तर हाच सगळ्यात चांगला दिसतो, दुसरा चांगला असूच शकत नाही. हा वाला जो भाग पूर्वी होता तो रमाच्या सहवासामध्ये खूप बदलला आणि तो नात्यामुळे पण बदलला, म्हणजे लग्नाच्या नात्यामुळे पण बदलला, की वेगळं असू शकतं, वेगळं मत असू शकतं, ते ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हा भाग वाढत गेला, त्यात वृद्धिंगत झाला आणि मला असं वाटतं की आज माझा जो एक काय म्हणतात ते, माझी जी आयडिओलॉजी असं म्हणू किंवा विचारधारा आहे, ज्याचा गाभा आहे की मतभेदांना सुरक्षित अवकाश असलं पाहिजे. तर ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तयार होत गेले लग्नामुळे, असं मला वाटतं. की मला छान केव्हा वाटतं असा मी जेव्हा विचार करतो, तर मला लग्नाच्या आमच्या नात्यामध्ये छान का वाटतं, कारण इथे मतभेदांना सुरक्षित अवकाश आहे. मी मतभेद व्यक्तही करू शकतो, माझं म्हणणं मांडू शकतो, मी पण ते सुरक्षित अवकाश देऊ शकतो. सो मेकिंग अ सेफर प्लेस, अ सेफर स्पेस फॉर डिफरन्सेस. म्हणजे मतभेद पण नाही, फक्त डिफरन्सेस, वेगळेपणाला पण सुरक्षित अवकाश देणं. सुरक्षितता. तर तो सिक्युअर फिलिंग जे आहे ते किती छान वाटतं, ते किती उबदार वाटतं एक प्रकारे. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते या नात्यातनं समजत गेलेली गोष्ट आहे की मला हे मी व्यक्त करू शकतो आणि तरी मला टोकदार काहीतरी झेलावं लागणार नाही आहे, हे सिक्युअर फिलिंग मला इथे मिळतं. तर ही किती छान आणि सुंदर गोष्ट आहे आणि जर ती मला आवडत आहे तर ती नक्कीच इतरांना पण आवडणार आहे. तर माझंही काम आहे की मी ते करायला पाहिजे. तर हे मग मी आत्मसात करणं, तर तिथपर्यंत मी आता पोचत गेलो आहे असं मला वाटतं. विचारांनी सुद्धा, कृतीने अजून प्रयत्न चालूच असतात. त्यामुळे माझ्यापेक्षा वेगळ्या विचारांना मी स्वीकारलं पाहिजे आणि त्या व्यक्त होण्याला सुरक्षित अवकाश निर्माण केलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे की या व्यक्तीशी बोलताना मला भीती वाटेल, असुरक्षित वाटेल, हे मला कधीच वाटू द्यायचं नाही आहे. तर ती विचारधारा तयार करण्यामध्ये आमचं लग्न आणि रमाचं असणं ह्याचा मोठा हातभार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की खूप जास्त आपण लॉजिकल असलं पाहिजे, असाही माझा कायम स्वतःकडनं आग्रह राहत आला आहे की मी अतिशय तर्कशुद्ध बोललं पाहिजे, तर्कशुद्ध वागलं पाहिजे, माझे शब्दही तसेच असले पाहिजेत, माझं वागणंही तसंच असलं पाहिजे. एव्हरीथिंग शुड बी व्हेरी लॉजिकल. त्यातली गंमत अशी आहे की जेव्हा इतका आग्रह स्वतःकडनं केला जातो तेव्हा मराठीत त्याला खूप छान शब्द आहे की आपण तर्कशुद्ध न राहता तर्क कर्कश होत जातो. तर तर्क कर्कशमध्येच तो एक इरिटेशन आहे ना या शब्दामध्ये. बरोबर आहे. तर इतकं लॉजिकल झाल्यानंतर, इतकं सगळं केल्यानंतर तुम्ही तर्क कर्कश होत जाता. मग तुम्ही स्वतः किती का स्वतःला खुश करेना की मी किती लॉजिकल मांडलेलं आहे, पण तुम्ही ते लॉजिकल करण्यामध्ये कर्कश पण झाला आहात. हा भाग जाणवून देणं रमानी केलेलं आहे गेल्या 10 वर्षात की तो खूप तर्क कर्कश होतोय. नॉट नेसेसरी या शब्दामध्ये किंवा असं डायरेक्टली पण नाही, पण सर्टनली आतल्यात कुठेतरी. आणि ते एक अंडरस्टँडिंग आपोआप येत गेलं आमच्यामध्ये पण आणि माझं स्वतःसाठी पण तिच्या असण्यामुळे की रॅशनल असणं किंवा विवेकी असणं, कॉन्शियन्स तुमचं असणं आणि लॉजिकल असणं या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. तर कधी लॉजिकल आणि विवेक हा एकच भाग असू शकतो, पण कधी त्यात कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी पण असू शकतात आणि तुम्ही रॅशनल असणं जास्त गरजेचं आहे नुसतंच लॉजिकल असण्यापेक्षा. तर ते जर साधता आलं तर कर्कशतेकडनं आपण विवेकी विचारांकडे जाऊ शकतो असं मला वाटतं. तो मला असं वाटतं की बुद्धिमत्ता किंवा हुशारी आणि शहाणपण यातला फरक आहे. तर हुशारी असेल पण शहाणपणाकडे जाणं जास्त गरजेचं आहे आणि समाजात राहताना, एकत्र राहताना शहाणपण जास्त महत्वाचं आहे. IQ तुमचा किती का भारी असे ना, ते शहाणपण जे लोकांची विचार समजून घेऊन, एम्पथीने समजून घेऊन करणं गरजेचं आहे. तर ती गोष्ट नक्कीच रमामुळे माझ्या असण्यामध्ये ॲड होत गेली, व्हॅल्यू ॲड होत गेली आणि ती मला फारच महत्वाची वाटते. वा. तर लग्न किंवा सहजीवन हे असं समृद्ध करणारं किंवा शहाणीव देणारं असतं, हे आता तन्मय आणि रमाच्या गप्पांमधून, बरोबरच्या गप्पांमधून आपल्याला नक्कीच कळलं असेल. त्यामुळे अनुरूपता असली तरी सुद्धा परस्पर पूरक होण्याची तयारी ठेवणं आणि त्यासाठी एकमेकांशी सतत संवाद करणं आणि एकमेकांशी संपर्कात राहणं आणि त्यासाठी मुख्य म्हणजे एकमेकांना वेळ देणं,
या सगळ्या गोष्टी केल्या तर कुठच्याही सहजीवनाचं हे झाडपण असलेल्या संसारात नक्कीच रूपांतर करता येऊ शकतं. आणि आजच्या गप्पा हेच आपल्याला सांगत आहेत. आणि या गप्पांसाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमच्या दोघांचंही मानस आणि मनोदयतर्फे खूप खूप आभार. आणि आमच्यातर्फे ही एक छोटीशी भेट, पुस्तक भेट. धन्यवाद. थँक्यू. मानस चित्रवर येणाऱ्या या आमच्या सहजीवन पॉडकास्ट सिरीज मधल्या पहिल्या एपिसोडला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच विषयावरचे आणखीन व्हिडिओज घेऊन आम्ही लवकरच पुढे येणार आहोत. त्यामुळे चॅनल बघत राहा. खूप खूप धन्यवाद.